कार्यक्रमासाठी आज आपण इथे जमलो आहोत. आता ज्याचा महेशजींनी उल्लेख केला की पालक शाळा नावाचा एक उपक्रम गेल्या 2-2.5-3 वर्षापासून आम्ही चालवतो आहोत. त्यानिमित्ताने इथेच अनेक वेळेला दर महिन्याच्या पहिल्या रविवारी संध्याकाळी 4:30 वाजता आम्ही जमतो. पण या अशा कार्यक्रमासाठी आपल्याला पुन्हा जमावं लागेल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. असं होऊ पण नाही, पण जी परिस्थिती आली आहे त्याला आपण काही उत्तरं काढली पाहिजेत आणि त्याच्यासाठी खरं म्हणजे आज आपण जमलो आहोत. मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो की रविवारचा दिवस आहे, सकाळची वेळ आहे, थंडी आहे, तरी सुद्धा अजून काही जण येणार आहेत त्यांनी सांगितलंय. आता त्याचा उल्लेख झाला की मी आधी केशव स्मृती प्रतिष्ठानचं सचिव म्हणून काम करायचो. तिथे प्रामुख्याने चाइल्डलाईन आणि समतोल नावाचे 2 प्रकल्प चालायचे. अजून खूप प्रकल्प चालतात आणि मग आम्हालाच प्रश्न पडायचा की ती सगळी मुलं का पळतात, घर सोडून का पळतात. मी सांगितलं तर थोडं आश्चर्य वाटेल, एक घटना नक्की सांगेल ज्याच्यामुळे मला या पालकशाळा नावाच्या विषयाची गरज अधिक तीव्रतेने जाणवली. आणि तेव्हा आम्हाला असं वाटलं की अरे आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग अशा अनेक घटना गोष्टी झाल्या. त्यावेळेला मग आम्ही पालकशाळा नावाचा हा उपक्रम सुरू केला की आम्हाला लक्षात आलं की ह्या सगळ्याच्या पाठीमागे पालकांशी सुद्धा बोललं पाहिजे आपण. आज आम्ही काही मुख्याध्यापकांना बोलवलं आहे, शिक्षकांना बोलवलेलं आहे, पत्रकार आहेत, काउन्सिलर आहेत. पण खरं म्हणजे यातले जवळजवळ 90% लोक एकाच गटाचे आहेत, ते म्हणजे सगळे मिळून पालक आहोत. त्यामुळे त्या लाईनवरती आपण सगळे पालक म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मला नेहमी असं वाटतं की आपल्याला आपण सगळे असे 20व्या शतकातले पालक असतो. आपण जसे मोठे झालो तसंच आपण मुलांनाही मोठं करायचा प्रयत्न करतो. पण ते प्रयत्न करताना आपल्या हे लक्षात येत नाही की आपल्या वेळेला ना टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया काहीच नव्हतं. इथे आता जो पाठीमागे आवाज येतोय क्रिकेट खेळणारी मुलं आपल्या आजूबाजूला किंवा आपण स्वतः होतो. त्यामुळे एक सिनॅरिओ खूप बदललेला आहे. माहितीचा आणि टेक्नॉलॉजीचं एक्सप्लोजन इतकं झालेलं आहे की त्याचा सुद्धा परिणाम केवळ आपल्यावरती नाही तर आपल्या मुलांवरती सुद्धा झाला आहे. आणि त्यामुळे मुलांना सांभाळणं हे मुलांच्या बरोबर पालकांनी सुद्धा नव्या चेहऱ्याने, नव्या चष्म्याने बघितलं पाहिजे. तो देण्याचा एक प्रयत्न आम्ही या पालकशाळेच्या माध्यमातून करत असतो. अगदी आत्ताच गेल्या महिन्यात 24 तारखेला आम्ही याच हॉलमध्ये पुण्याच्या डॉक्टर वैशाली देशमुख म्हणून आलेल्या होत्या. वयात येणारी मुलं आणि त्यांच्या समस्यांना कसं डील करायचं, कसं सांभाळायचं अशा विषयावरती एक दिवसभराची कार्यशाळा 24 तारखेलाच या ठिकाणी झाली. सगळ्यांना नमस्कार. आजचा जो पालकशाळा हा जो कार्यक्रम आहे मी पहिल्यांदाच अटेंड करतोय. मला 2 दिवसापूर्वी डॉक्टर आनंद पाटील यांनी सांगितले की सर तुमचं सामाजिक कार्यामध्ये बरेच पुढाकार असतो, तुम्ही या कार्यक्रमाला अवश्य या. तुमच्या काही अनुभव असतील किंवा जर तुमच्या काही सजेशन्स असतील ते सगळ्यांना त्याचा फायदा होईल. त्या दृष्टीने मी आज आलो. मी पण एक पालक आहे. डॉक्टर म्हणून मी 26 वर्षापासून जळगाव शहरामध्ये प्रॅक्टिस करतो. तर हा विषय खूप गंभीर आहे. ॲक्च्युली आमचं जे लिगल जे आमच्याकडे जे पेशंटचं वय आहे ते 18 वर्षापर्यंत आम्ही बघत असतो. पण बऱ्याच वेळा पालकांचा समज आहे की डॉक्टर फक्त 10 वर्षापर्यंतच बघत असतात. त्यामुळे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जो आहे 10 ते जो 19 वर्षाचा जो ॲडोलसंट एज ग्रुप आहे याच्यामध्येच आपण बघितलं की आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. आणि हा जो एज ग्रुप आहे हा ॲज अ बालरोग तज्ञ म्हणून आम्ही मिस करतोय. आणि जे फिजिशियनकडे पेशंट जात असतील किंवा कुठे जात नसतील हे प्रमाण खूप मोठं असायला पाहिजे असं मलाही वाटतं आहे. तर मी प्रॅक्टिकल अनुभव नसलं तरी की जे माझे 2 दिवसात काही जे वाचण्यात आलं त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की हा ॲडोलसंट एज ग्रुप जो आहे 10 ते 18 वर्ष जवळजवळ 18% पॉप्युलेशन आहे. आजच्या पॉप्युलेशनच्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता. आणि ॲडोलसंट एज ग्रुपमध्ये हे आत्महत्या हे सगळ्यात 3रं मोठं कारण आहे हे मला समजलं. आणि ग्लोबली हे
फिफ्थ नंबरचं कारण आहे की मुलं याच्यामुळे आत्महत्यामुळे त्यांचं मृत्यूचं प्रमाण आहे असं. आणि हे पॉप्युलेशन वाईज आपण विचार केला आणि एज ग्रुप वाईज तर भारतामध्ये रोज जवळजवळ एका तासाला एक मुलगा आत्महत्या करतोय. किती सिव्हिरिटी. आज आपला एक 2-3 तास आपण इथे कार्यक्रमात असून 2 किंवा 3 मुलं आपल्या भारतात कोणतरी आत्महत्या केलेली असेल. आणि हे महाराष्ट्राचं प्रमाण खूप जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये ॲव्हरेज 2 मुलं रोज आत्महत्या करतात. आपल्या शहरामध्ये आता आपण रिसेंटली किती महिन्यातल्या गोष्टी सांगितली? दीड बघा, 1.5 महिन्यामध्ये जळगाव शहरामध्ये होऊ शकतं. तर महाराष्ट्रात 2 संख्या आपल्याला कमी वाटेल, पण जेव्हा आपल्यावर वेळ येते ती समस्या किती गंभीर आहे हे लक्षात येत असेल. आणि याचं मुख्य कारण आहे मानसिक आजार. आता मॅडम पण आहेत, सरांचा अनुभव जास्त आहे त्याच्यामध्ये, मी जास्त सांगू शकत नाही. पण माझं जे वाचण्यात आलं ते 1.3% जे ॲडोलसंट एज ग्रुप आहे त्यांना मानसिक प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रमाण आता कोविड नंतर ऑलमोस्ट डबल झालेला आहे. युनायटेड नेशन्सने सांगितले की कोविड-19 नंतर हे प्रमाण वाढलेलं आहे. आणि याच्यामध्ये ऑलमोस्ट 47 to 74% मुलं सुसाईड करतात. त्यामुळे हे वेळेवर ओळखणं जाणं गरजेचं आहे. ॲज अ बालरोगतज्ञ म्हणून आमची जबाबदारी आहे की पहिल्यांदा पेशंट आमच्याकडे येत असतो, पण त्याने बालरोगतज्ञांना ओपनली सांगायला पाहिजे. पण माझ्या असा अनुभव नाही आलेला अजून 26 वर्षामध्ये की कोणी पॅरेंट्सने आम्हाला सांगितलंय. ते झाकून ठेवलं जातं, लोकांना सांगितलं जात नाही. तर आणि आम्हालाही वेळ खूप कमी असतो या सगळ्या गोष्टीचा. तरी काही पेशंट आम्ही नोटीस करतो की हा पूर्वीसारखा हॉस्पिटलमध्ये आल्यावर बोलत नाही, असं शांत का असतो, किंवा पॅरेंट्स विचार करतात अभ्यासामध्ये मागे का पडला आहे. तर थोडं विचारल्यावर लक्षात येते की त्याला स्ट्रेस आहे. स्ट्रेस वेगवेगळ्या कारणाने असू शकतो. परंतु त्यांच्या आई वडिलांना आपले बाल्य गमावले त्याचं त्यांना किती दुःख असावं. त्याची कारणं काय असेल ते त्या मुलांना माहीत, पालकांना माहीत, किंवा त्यांना शिकवणारे शिक्षकांना. पण जी घटना घडली जळगाव शहरात ती वेदना आहे. मी जास्त बोलणार नाही, फक्त 2-3 गोष्टी सांगू इच्छितो की तुम्ही आपल्या पाल्यांना शाळेत जाताना पैसे का देता? फीस भरलेली असते शाळेत. मग तुम्ही तो विद्यार्थी तुमचा पाल्य शाळेत जाताना 10 रुपये, 20 रुपये, कोणाकडे 100ची नोट, कोणाकडे 500ची नोट. मग ते विद्यार्थी त्या पैशाचं काय करतात कधी विचारलंय पालकांनी की तू 500ची नोट घेऊन गेला आणि आता संध्याकाळी आला तर किती रुपये तुझ्याकडे आणि कशासाठी देतो? तो पैशाचा दुरुपयोग करतोय का? तुम्ही तुमच्या पाल्याला खाऊ घालत नाही का? तो शाळेत जाताना तुम्ही त्याला जेवायला देत नाही का? देतात ना. मग तो पाल्य आपल्या पैशाचा दुरुपयोग करत असेल आणि पालकही त्याला विचारत नसतील तर मला वाटतं पहिलं कारण हे आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पैसे देऊ नका. विचारा तुला पैसे कशासाठी पाहिजे? शाळेसाठी पाहिजे, शाळेने मागवले, कोणाचा वाढदिवस आहे? पालक विचारत. दुःखाने सांगतो, अतिशय वेदनेने सांगतो की पालक कधी विचारत नाही आपल्या मुलाने तुम्हाला बघितले 100 द्या, घेऊन जावा, 500 द्या, तरी पालक विचारत नाही की तू हा पैसे कशासाठी देतो. आणि मग तो मुलगा शाळेच्या बाहेर बिर्याणीची गाडी असेल ते तो बिर्याणी खातो आणि शाळेत उशिरा येतो. आज संस्था चालकांची आणि शाळाची परिस्थिती अशी आहे. कारण की आज संस्थेचे जे आहेत प्रदीप जोशी ते स्वतः एक मोठ्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. मुलं शाळेत का येतात? शिकवण्यासाठी का बिर्याणी खाण्यासाठी? आणि ती मुलं जेव्हा बिर्याणीच्या गाडीवर उभे असतात आणि आमच्यापैकी कोणी जाऊन त्या मुलाला ओढून आणलं की तू पालकांना बोलवतो, त्या मुलगा असं का वागतो? चालतंय सर, चालतंय, भूक लागली असेल खाल्लं असेल. म्हणजे तुम्ही त्या मुलाला प्रोत्साहन देता? काय करता? मला वाटतं की पालकांनी विद्यार्थ्यांना पैसे देऊन कळकळीची विनंती आहे त्या मुलाला बिघडवण्यात
आपलंही कुठेतरी 1%, 2%, 5% आपला सहभाग आहे असं मला वाटतं. पालक कधी विद्यार्थ्याला विचारतात की तुला आज अभ्यास काय दिला, होमवर्क काय दिला, आज शाळेत तू काय करता. येऊन जाऊन पालक काय करतात, थोडं तिखट बोलतो. जो काय दोष द्यायचा असेल तो शाळेला, जो काय दोष द्यायचा. पण पालक कधी असा विचार करत नाही की मी पण माझ्या पाल्याला काही संस्कार देऊ, काही त्याला घडवू. जे अपेक्षा पालकांच्या इतक्या वाढलेल्या आहेत की जे काय करायचं ते शाळेनेच करायला पाहिजे. आम्ही फी भरतो, काय करतो, आम्ही फी भरतो, मग शाळेने या सर्व गोष्टी करायला पाहिजे. अतिशय वाईट. तिसरी गोष्ट, मोबाईल बद्दल डॉक्टर साहेबांनी सांगितलं असेल. एक डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण देतो की मोबाईल कशा प्रकारे त्याचा उपयोग होतो. 15 दिवसापूर्वी पुण्यात जायचं काम होतं म्हणून पुढे विमानाने गेलो. तिथे बसलो होतो, विमानाला वेळ होता. एक मॅडम आपल्या बाळात खूप रडत होता म्हणून तिला असं 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 सांभाळत होते. त्यांचे मिस्टरही होते बरोबर. त्यांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला. अरे रडू नको रे बाळा, रडू नको रे, असे काय जे काय त्या बाळाला शांत करण्यासाठी करत असतील. त्या पालकाने म्हणजे त्या लहान बाळाच्या मुलाने तो रडत नाहीच असं पाहिल्यावर आपला मोबाईल चालू केला आणि त्या मुलाच्या सोबत आला आणि मुलगा रडणं एकदम बंद. अहो मॅडम, डोक्यात झिंजिरा आल्यात. ते काय, आई वडिलांचा जो इतकं सामोरे मुलगा रडणं थांबत नाही, पण मोबाईल त्या बाबाने दिला आणि तो एकदम शांत होत गेला. म्हणजे आपण कुठे राहतो शोध घ्या. त्याच्यावरून तरी तुम्ही शोध घ्या की तुम्ही त्या मुलाला 6 महिन्याचा 12 महिन्याचा बाळ असेल ते तुम्ही आतापासून त्याला मोबाईल दाखवला, पण तो शांत होतोय. मग त्या मुलाला कोण बिघडवतोय, कोण बिघडवतोय, काय घडतंय आणि काय बिघडतंय. थोडा दोष आपला पण. मुलांना पालन पोषण करण्यासाठी आपली जबाबदारी नाही का राहायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. जास्त बोलणार नाही कारण खूप लोक बोलणार आहेत. धन्यवाद. आता यानंतर विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या महाराष्ट्र विभागाच्या कार्यकर्त्या सौ श्रुतीताई मुजुमदार यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. विवेकानंद केंद्राची मी कार्यकर्ती. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी 1972 पासून कार्यरत आहे. राष्ट्र निर्माण, मनुष्य निर्माण आणि राष्ट्र पुनर्निर्माण हे ब्रीदवाक्य आहे. खरोखरी ह्या विषयाची 1972 मध्ये का गरज पडली. अतिशय अराजक परिस्थिती होती. स्वातंत्र्यानंतरचा काळ होता, पण तरीही कुठलीही थेट दिशा भारताला दिसलेली नव्हती. मूळ जे होतं ते शिक्षणापासून व्हायला पाहिजे होतं. बदल तिथे व्हायला हवा होता. आणि ज्या सीमारेषा आहेत भारताच्या ह्या बंद व्हायला पाहिजे होत्या, जिथे आक्रमणं सतत चालूच होती. तिथे काम करण्यासाठी म्हणून विवेकानंद केंद्राने सर्वप्रथम जीवनप्रतींची 12 विद्यार्थ्यांची युवकांची तुकडी अरुणाचल, आसाम या प्रदेशामध्ये पाठवून तिथे कामाला सुरुवात केली. आणि शिक्षणाच्या माध्यमातून म्हणजे तिथे जे शिक्षण चालू होतं त्यामध्येच शिरकाव करून हळूहळू भारतीयत्व, हिंदुत्व आणि आपलं काय आहे, सनातन काय आहे हे देण्याचा प्रयत्न केला. आमच्या विनंतीला मान दिला आणि ते या ठिकाणी आपल्याशी बोलण्यासाठी येत आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्याशी बोलावं. जेव्हा पालक मी होतो तेव्हा पालकांची मला कदर नव्हती आणि जेव्हा मी पालक झालो तेव्हा माझ्या मुलाला माझी कदर नव्हती. ऍक्च्युली 2 ऑक्टोबरला माझा मुलगा वारल्यानंतर असं कधी जाणवलं नाही की तो आत्महत्या करायला असं कधी वाटलं नाही. कारण आम्ही जेवण वगैरे केलं, व्यवस्थित गप्पा मारल्या, टीव्ही बघितला.
आणि अचानकपणे मी जेव्हा खाली आलो तेव्हा बघितलं तर त्याने अक्षरशः फाशी घेतलेली. मी ताबडतोब त्याला दवाखान्यात नेला. त्याच्यामध्ये आणि मृत्यूमध्ये फक्त 1.5 मिनिटाचं अंतर होतं. त्याने फाशी घेतली. मी दरवाजा तोडला. त्याला ताबडतोब दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की 1% त्याला चान्सेस आहेत वाचण्याचे. त्याला 1.5 दिवस दवाखान्यात ठेवलं आणि 1.5 दिवस नंतर त्याचं डेट झालं. पण मग मी याचा विचार केला की आणि का फाशी घेतली असेल. मी बहुतेक कारण शोधले. दिवसभर त्याचा मोबाईल वगैरे चेक केला, त्याचे बुक चेक केले, पण त्याच्यामध्ये मला असं काही आढळलं नाही त्याने फाशी का घेतली. परंतु नंतर मी असं एक विशिष्ट प्रकाराला गेलो की फाशी घेण्याचं कारण एक आपणही स्वतः असू शकतो की आमचे काही चुकलेलं आहे. चुकलेलं म्हणजे जेणेकरून तो बाहेर आमच्या घरासमोर एक पटांगण आहे, तो पटांगणावर खेळायला जायचा. तर साहजिक असं व्हायचं. बरेच वेळा मी मम्मीला सांगायचं त्याचे की पण तो क्रिकेट खेळायला गेलेला आहे. मम्मी सांगायची हो तो क्रिकेट खेळायला गेलेला आहे. पण जेव्हा आम्हाला एक काम पडायचं की वेदांत हे आण, तर वेदांत त्या टायमाला ग्राउंडवर कुणीही नसायचं. मग तो खेळायला जायचं तर नेमकं कुठं जायचा हा नेहमी एक प्रश्न मनात पडायचा. मग हा कुठं जायचा. आम्ही त्याला घरी बोलायचं तर म्हणे मम्मी नाही मी क्रिकेट खेळायला नाही, मी एका जणाचं काम ऐकायला गेलो होतो, असं तो आम्हाला नेहमी सांगायचा. तो गाडी चालवायचा तर स्पीडमध्ये थोडा चालवायचा. बऱ्याच वेळा त्याच्यावरही त्याला कंट्रोल केलं. मग कधी कधी असं व्हायचं की जेवण झाल्यानंतर तो फिरायला जायचा. फिरायला गेल्यानंतर आम्हाला अजून फिरायची गरज नाही, पण तो फिरायला रोज जायचा. आम्ही तेही सर्च केले की तो फिरायला का जायचा. इतकं कमी वय असताना 14 वर्षाचा असताना स्ट्रीम वगैरे व्यवस्थित, मग फिरायला का जायचा. तर मग तेव्हा समजलं की हा फिरायला नाही तर हा त्याचे जे गल्लीतले काही टुक्कर मुलं असतात त्यांच्यासोबत हा त्यांना भेटायला जायचं संध्याकाळी. मग बरेचसे कॉलेजला ओळखीचे असायचे ते तरी आम्हाला सांगायचे की बाबा तुझा मुलगा अशा अशा मुलांसोबत राहतो, तो रोज संध्याकाळी ते तिथं बसतात. पुढे म्हणायचे ते तिथं नशाही बनवायची. असे काही बरेच प्रकार माझ्या नंतर लक्षात आले. मग मी तिथून त्यांना बंद केलं. बंद केल्यानंतर मग त्यांच्या भांडणी झाल्यात आणि मग त्या मुलांनी मग त्यांना काही टॉर्चर केलं की तू का येत नाही, तुला काय अडचण आहे. मग ते मुलं जे होते ते शाळेमध्ये त्याला भेटायचेच. मग तो शाळेला भेटायचा आणि घराकडे भेटायचा नाही. मग एक दिवस दिवाळीला त्याने एका मुलाच्या मोबाईलवर की 21 सप्टेंबरला हर्ष सोनवणे म्हणून एक मुलगाने आत्महत्या केलेली होती गेवराम नगरमध्ये. तो डिप्लोमाला होता आणि हा 9वीला होता. परंतु दोन्ही जण ओरिएंटला सोबत शिकलेले होते, त्यामुळे दोन्ही जण हे मित्र होते. दोन्ही जण मित्र होते आणि हर्ष याच्याकडे यायचा, प्रोग्रेसिव्ह शाळेकडे यायचा. आणि विशेष म्हणजे असं झालं की दोन्ही जण मित्र असल्यामुळे हर्ष काय करायचा, हर्ष पण संध्याकाळी वेदांकडे यायचा खेळायला. ऑक्सिजन पार्क म्हणून तिथं यायचा. मग कालांतरानंतर हर्षने आत्महत्या केली. तर जवळपास हर्ष गेल्यानंतर 5 दिवस त्याने हर्षचं स्टेटस ठेवला आणि तो नेहमी घरी सांगायचा की माझा मित्र वारला, मला असं तो दिसतोय, असं तो नेहमी म्हणायचा. त्याला आम्ही सांगितलं तुला काही अडचण नसते तर मला सांग. मी गेल्या 15 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात आहे. माझं स्वतःच संस्था आहे जन्मत प्रतिष्ठा, तुम्ही कधी ऐकली असेल. मी सामाजिक कार्य करतो. तर मी त्याला बऱ्याच वेळा सांगायचो बेटा काही अडचण असली बिनधास्त सांगायचं, काही घाबरायचं नाही, काही कोणतंही चुकी असू दे. कारण पालक कशासाठी असतात तर एक मित्र आणि पालक हे दोघींची जोड बसायला पाहिजे, तर ते पुढे आयुष्य जातात. इथपर्यंत मी त्याला समजावायचो सुद्धा. परंतु अचानक काय झालं काय माहिती. तर शेवटी त्याने पाडवा होता त्या दिवशी 1 तारखेला त्याच्या मनात असं थोडस जाणवलं, पण इतकं नाही जाणवलं. परंतु 2 तारखेला जेव्हा पाडवा होता तेव्हा अचानक त्याची मम्मीचं आणि त्याचं मृत्यूचं प्रमाण फक्त सर बसले, इथून तर इथपर्यंत अंतर होतं.
त्याची मम्मी इथं बसली होती आणि तो इथं होता, मध्ये फक्त दरवाजा होता. त्याने फाशी घेतली. खाली हे होतं, आपला कॉट होता, कॉटच्या वरती टेबल होता आणि टेबलच्या वरती त्याने आपले जे ओढणी असते त्याच्याने त्याने फाशी घेतली. फाशी घेण्याचं जे प्रमाण मी बघितलं तर तिन्ही मुलांमध्ये सेम होतं. वरती 5 गाठी आणि खालती 4 गाठी. त्या गाठा इतक्या पॅक होत्या की ते अक्षरशः शेतकरीही देऊ शकत नाही इतक्या मजबूत त्या गाठा होत्या. आणि सर्वांचं सिमिलर इथं एक गाठ इथं होती की जेणेकरून तो मधला आपला हे असतो गंडा, त्याचे 2 तुकडे झालेले आहेत. तसंच मी त्याला आरेलला आणि डॉक्टरांनी तरी 1.5 दिवस त्याला ठेवला की एक काहीतरी होईल, तो वाचेल, काहीतरी कृपया होईल देवाची, त्या हिशोबाने आम्ही त्याला ठेवला आणि शेवटी तो डेड झाला. म्हणजे इतकं सुन्न होणारी ही घटना आहे. तर जेणेकरून कसं असतं की आपला मुलगा कुठं खेळायला जातो तर आपलं काम आहे की तो कुठं जातो आणि कुणाकडे जातो, त्याचे मित्र कसे आहे आणि तो कुणासोबत असतो शाळेमध्ये, हे जर पालकांनी तपास केला तर निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो. सेकंड ठिकाणी असं आहे की आजकालचे पालक काय करतात, शाळेमधून होमवर्क दिला जातो. कोरोनापासून तर जनरली होमवर्कच चालतो, आता मोबाईलवरच चालतो. तर मुलं काय करतात, पप्पा हो मला मोबाईल पाहिजे. आता शक्यतो 1 फॅमिली 1 मोबाईलच बरेच जण वापरतात. मुलगा काय म्हणतो की पप्पा मला मोबाईल पाहिजे. पप्पा म्हणतात कशासाठी पाहिजे, तर ते म्हणतात पप्पा होमवर्क आलेला आहे, मला तुम्ही मोबाईल घ्या. पप्पा म्हणतात ठीक आहे होमवर्क आलेला आहे, पण ऍक्च्युली तो जेव्हा होमवर्क बघतो, होमवर्कच्या मागे तो इंस्टाग्राम ओपन करतो. इंस्टाग्राम मध्ये सर्व डुप्लिकेट आणि फेक अकाउंट असतात. कारण त्याच्यावर तुमचं नाव समजत नाही, मोबाईल समजत नाही, काही समजत नाही. त्याच्यामध्ये फेक अकाउंट असल्यामुळे तो मुलींची चॅटिंग पण सुद्धा करतो. हे पण मी सर्व चेक केलं. गेल्या 20 दिवसापासून मी शोध घेतो आहे की कशामुळे झालं असेल, काय झालं असेल. तर त्याच्या बरेचसे फेक अकाउंट असतात आणि फेक अकाउंटच्या आहारी मुलगा जातो. कारण त्याला ते घाणेरड्या सवयी लागतात. मुलींची फेक अकाउंट असल्यामुळे त्या घाणेरडी सवयी त्याला लागतात आणि त्याच्या मागे तो अभ्यास सोडून त्या सवयीचे तो मागे जातो. कारण तो त्या वयात असतो, 14, 15, 16 हे वय आपण म्हणतो की 16वं वर्ष आणि 17 वर्ष धोक्यात असतं. तर त्या पद्धतीमध्ये ह्या गोष्टी घडतात आणि याला शिक्षक जबाबदार नाही किंवा प्रिन्सिपल जबाबदार नाही, कारण ते मोबाईल बघू शकत नाही. आणि जनरली राहिलं तंबाखू गुटखा हा जो प्रश्न राहिला, हा जनरली कसं असतं, एखादी आपण संध्याकाळी फिरल्यानंतर मुलांमध्ये बसतो. एक मुलगा दारुडा असतो प्रत्येक कॉलनीमध्ये, त्याच्याकडे पैसे असतात. तो काय करतो, तो छोटा असल्यामुळे जा 10 रुपयाची विमल घेऊन ये, एक तू 2 दाणे खा. 2 खाता खाता तो 4 खातो, 4 खाता खाता तो 10 खातो. नंतर तो पुन्हा पोळी खायला लागतो, कारण त्याला त्याचं व्यसन लागलेलं असतं. दारूचंही तेच प्रमाण असतं, अल्कोहोल असतं. थोडं शरीरात गेल्यानंतर त्याला थोडा नशा येतो, तो अजून वाढवता ती लेवल वाढते आणि त्याच्यामुळे जे त्याचं अभ्यासाचं प्रमाण होतं ते दिवसेंदिवस कमी होत चालतं. म्हणून तुम्ही बघा, पहिल्या वर्षी आपला जो मुलगा पहिलीत असतो त्याला 90% पडतात, नंतर तो 70, 60, 50, 40 आणि 10वीत येतो तेव्हा तो एकदम डल असतो. परंतु जे पालक या गोष्टींवर लक्ष ठेवतात, आपला मुलगा कुठे जातो, कुणासोबत जातो, का जातो, कशासाठी जातो, तर हे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जितकं त्याला शक्यतो क्लासमध्ये अटकवता येईल तितकं ते कधी बेटर चांगलं. कारण मुलगा क्लासला जायला कंटाळा करतो का, कारण त्याला कुठेतरी वेळ पाहिजे असतो या गोष्टींसाठी. अदरवाईज त्याला वेळेची गरज काय. तर माझं तरी मत आहे की मुलांना वेळ, जर आपण मुलांना 10वी पर्यंत जर शेड्यूल पॅक केलं ना, तिथून त्याला त्या भविष्यात कामात येणार आहे. या मताचा म्हणजे असं मी निष्कर्ष काढला की माझ्या हातातून पण चुका झाल्या, मी मान्य करतो. कारण मी त्याला वेळ देऊ शकला नाही, काही गोष्टी समजू शकलो नाही. त्याच्यामुळे आज हे जे झालं, आणि माझा एकुलता एक मुलगा होता, मी त्याला बराच सांभाळला, पण शेवटी जे झालं ते झालं. चला ठीक आहे. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपला जो विषय आहे
की काय घडतंय, काय बिघडतंय, नेमकी कारणं काय आपल्या मनातील असतील, उपाय काय असतील यावर आपल्याला बोलायचं. यानंतर मी एटी झांबरे शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय प्रणिता झांबरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि या ठिकाणी जमलेले सगळे पालक बंधू भगिनी, फार दुर्दैव आहे आपलं की आपल्याला या विषयावर बोलायला लागते. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, काही फार अभिमानाची गोष्ट नाही आहे की आपण इथे या संस्थेने फार छानपैकी चर्चासत्र घडवून आणलं आहे. सगळे पत्रकार आले, उद्या पेपरमध्ये फोटो येईल, असं चर्चासत्र झालं. हे दुर्दैव आहे आपलं की हे आपल्याला ह्या विषयावर बोलायला लागते. ज्यांच्या घरात ही गोष्ट घडली त्यांनी त्यांचं या ठिकाणी मत व्यक्त केलंय. काय महत्वाचं आहे, माझं पहिलं आणि महत्वाचं सांगणं आहे, पालकांमध्ये आणि मुलांमध्ये संवाद असणं गरजेचं आहे, जे नाहीये. सुसंवाद नंतरची गोष्ट आहे, साधा संवाद पण नाहीये. काय म्हणतात पालक, होमवर्क दिला नाही तुम्ही व्हॉट्सअपला का? तुमच्या मुलाशी तुम्हाला बोलता येत नाही, तो तुमच्याशी बोलू शकत नाही, तो नाही सांगू शकत शाळेत काय घडतंय ते, तुम्ही नाही विचारू शकत त्याला आज काय शाळेत झालं. हा संवादच नाहीये. आणि पुढची गोष्ट, आपल्याला त्यांच्याशी बोलताना प्रचंड भीती वाटते. त्याच्याकडनं जर काही घडलेलं असेल तर ते त्याला कसं सांगायचं. जर मी त्याला हे सांगितलं तर तू काही करून तर घेणार नाही. मी कशी वाक्य वापरली पाहिजे, मी काय सांगितलं पाहिजे. मग का त्यांच्यात आणि आपल्यात हे वाक्य सांगण्यासाठी भीती निर्माण होते आहे. मी शाळेत मुलांना एक वाक्य नेहमी सांगते, सगळ्या जगामध्ये फक्त आणि फक्त आई वडील हे दोनच व्यक्ती असे आहेत की तुम्ही कितीही मोठ्या प्रकारच्या चुका केल्या तरी माफ करण्याचं सामर्थ्य फक्त आई वडिलांमध्ये आहे. बाकी जगात कोणातच नाहीये, कोणातच नाही. मग का तुम्ही त्यांना घाबरता? म्हणजे त्यांना घाबरता म्हणून दुर्दैवाने ते शिक्षकांना चुकीचं ठरवतात. आणि पालक पण त्या मुलांना सांगून त्याला बळी पडतात. आणि त्याचा परिणाम असा होतो की तो शिक्षक मग लक्ष देत नाही. जाऊ दे बाबा, ह्याला नाही पडली, मी कशाला जास्त शहाणपणा करू, मी माझी नोकरी करतो आणि जातो पुढे. सगळं कृत्रिम होऊन गेलं, यांत्रिक होऊन गेलं. मी वर्गात जेव्हा शिकवते ना, 30 वर्ष झाले शिकवते वर्गात. मी आत्ता जेव्हा वर्गात शिकवते तेव्हा मला प्रश्न पडतो की मी का मुलांच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचू नाही शकत आहे. का मी एवढं बोलतेय तरी मी मुलांची का वेगळी वेगळी वृत्ती आहे, का मुलांची चंचल वृत्ती आहे, का मुलांचं मन स्थिर नाहीये, का मुलं माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीये. आणि मग माझं मलाच टेन्शन येतं की बापरे, काहीतरी चुकतंय, काहीतरी बिघडतंय. मग हे नुसतंच बोलून फायदा नाही, याच्यावर उपाय केला पाहिजे. मग एक उपाय केला पहिला, माझ्या सहित सगळ्या शिक्षकांनी वर्गात जाण्यापूर्वी सर्व शिक्षकांना सांगितलं, तुमचा कितवा पण तास असू देत, पहिला असू देत का 9वा असू देत, वर्गात गेल्यावर 2 ते 3 मिनिटं ध्यान करायचं. सगळ्या मुलांना डोळे बंद करून बसवायचं. हाताचे ताठ मुद्रा, पाठीचा कडा ताठ, डोळे बंद, मन स्थिर. एक माहोल वर्गात क्रिएट करायचा की जेणेकरून मुलांचं मन स्थिर होईल. हा एक उपाय केला. दुसरा केला छोट्या वर्गांसाठी दिव्याचा. वर्गात निरांजन नेली, ती लावली, टेबलवर ठेवली, तिच्याकडे लक्ष द्या. तुमचं मन एकाग्र होईल. प्रचंड चंचल वृत्ती आहे मुलांची, प्रचंड एनर्जी खूप आहे.
त्या एनर्जीला काय चांगलं प्रोडक्टिव्ह देता येईल, विधायक देता येईल याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्याच्यासाठी पालकांच्या सहकार्याची गरज आहे. त्यातून काही मुलांच्या मध्ये परिणाम झाला, काही मध्ये झाला नाही, पण प्रयोग मात्र झालाय. पालकांना आपल्या मुलांना शिक्षा केलेली पण आवडत नाही. उशीर झाला शाळेत यायला तर बाहेर उभं केलं म्हणून त्याला 40 उठाबशा घातल्या, तर तो मुलगा घरी जाऊन सांगतो आज मला 80 उठाबशा काढायला लावल्या. तो पालक रात्री 10 वाजता फोन करतो, मॅडम ही कोणती पद्धत आहे? त्यांची बोलण्याची पण तरा खतरनाक आहे. ही कोणती पद्धत आहे शिक्षा करायची? म्हटलं का तुम्हाला वाटत नाही तुमच्या मुलाने शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावं? इतकं लूज बनवता त्याला की तो 40 उठाबशा पण नाही काढू शकणार. 80 ठीक आहे 80. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर जेव्हा सरांना विचारलं, अशा अशा वर्गातल्या मुलाच्या पालकांचा फोन होता, किती उठाबशा काढायला? 40च मॅडम. त्यांनी 80 सांगितलं नाही. मुलं खोटं बोलतात. आई वडील मुलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. चुकीच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. ते इतकं पद्धतशीर पटवतात ना आपल्याला की आपण इतकं आपला मेंदू आणि आपला विचार असा होऊन जातो की समोरचाच खोटा आहे आणि माझा मुलगाच खरा आहे हे आपण 100% तिथे मान्य करतो. मग शिक्षा करायची नाही, होमवर्क दिला, होमवर्क करून आणला नाही म्हणून नावं टाकली व्हॉट्सअप ग्रुपवर की सर या विद्यार्थ्यांनी गृहपाठ केलेला नाहीये, 4 धडे शिकवून झाले तरी गृहपाठ केलेला नाहीये, तरी कृपया संबंधित पालकांनी नोंद घ्यावी. दुसऱ्या दिवशी त्या मुलाचे आई वडील आले, काय म्हणावे? मॅडम असं ग्रुपवर टाकतात का माझ्या नवऱ्याचं बीपी वाढून गेलं? कोणता पर्याय करायचा? कोरोना नंतर मोबाईलचं डिव्हाइस हे तुमच्या आमच्यामध्ये संवाद साधण्यासाठी आलं नव्हतं आपण ऑफलाईन मध्ये, म्हणून ते ऑनलाईनचं माध्यम आलं. बरं ठीक आहे, तुम्हाला तुमच्या मुलांच्या बद्दल कळावं म्हणून ते टाकलं, तर तुम्ही अशी उत्तर द्याल हो करू बाबा होमवर्क म्हणाव ते. इतका होमवर्क दिला त्याचे हात दुखून आले, इतकं होमवर्क द्यायचं नाही सर त्याला उद्यापासून. मला असं वाटतं आपण आपल्या मुलांना शारीरिक मानसिक दृष्ट्या कमकुवत बनवत आहोत. शिक्षा बदलवून टाकल्या सर मी शाळेतल्या माझ्या. सगळ्या मंत्रिमंडळाची सभा घेतली मुलांची, प्रत्येक वर्गाचं मंत्रिमंडळ आहे त्यांची सभा घेतली. म्हटलं बाबा तुमचे पॅरेंट्स अशी तक्रार करतात आमच्याकडे, तुम्ही उशिरा येता म्हणून तुम्हाला शिक्षा केली, तुम्हाला उठाबशा काढायला लावल्या, तुम्हाला एक दुसरा राऊंड मारायला लावला. तुमचे पॅरेंट्स नाही म्हणतात आपण असं करूया, आपण चर्चा करून ठरवूया काय काय शिक्षा द्यायच्या. प्रत्येकाने शिक्षा लिहून द्यायच्या, कोणत्या शिक्षा योग्य आहे. सांगते तुम्हाला एकाही मुलाला शारीरिक शिक्षा दिली नाही. मग शिक्षा काय दिल्या? जर शाळेत उशिरा आला तर 30 वेळा प्रतिज्ञा, प्रार्थना आणि संविधानाचं प्रास्ताविक लिहून द्यायचं. जर गृहपाठ केला नाही तर ज्या विषयाचा गृहपाठ नाहीये त्याचे प्रश्न 5 वेळा लिहायला लावले. माझ्या ऑफिसमध्ये लावलंय की सरांना दाखवलं बरोबर, सगळ्या वर्गांमध्ये लावलंय. आपल्याला बदलायला लागणार आहे. हे प्रमाण जर कमी करायचं असेल तर आपल्याला बदलायला लागणार आहे. आणि जोपर्यंत आपण बदलणार नाही तोपर्यंत त्या मुलांच्या पर्यंत आपण चांगले पोहोचू शकणार नाही. मागच्या वर्षी माझ्या शाळेतल्या मुलाने आत्महत्या केली.
कदाचित सरांच्या बोलण्यावरनं सरांचा मुलगा शांत असेल, थोडा संगत गुण चुकीचा लागला असेल, त्यांच्या तो लक्षात आला नसेल. मागच्या वर्षी माझ्या शाळेतल्या ज्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली तो इतका शांत होता की तो कोणाच्या देण्या घेण्यात नव्हता. सुदैवाने शाळेमध्ये मागच्या वर्षी आर्चरीचं प्रशिक्षण सुरू झालं आणि ते तो प्रशिक्षण करायला लागला. त्याच्यात त्याला कळलं की अरे बापरे, मला खूप छान जमतंय, म्हणून तो आर्चरी शिकायला लागला. जिल्हा स्तरावरच्या मॅचेस मध्ये नंबर आला, म्हणून दुसऱ्या दिवशी नाशिकला डिव्हिजनला सिलेक्शन झालं होतं. आई वडील बोलले फालतू गोष्टीत वेळ घालवू नको, गुपचूप अभ्यास. एखादी कला, एखादा खेळ प्रकार आपल्या मुलांना एखाद्या चांगल्या मार्गाला नेणार असेल, त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास पक्का होणार असेल, तर खेळ कला प्रकार करू देत पोरांना. तो त्याच्यात वेळ घालवतोय असं अजिबात समजू नका. तो जर का 10 तास क्रिकेट खेळत असेल, 10 तास एखादा खेळ खेळत असेल, तर तो 2 तास शांत मन लावून अभ्यास पण करणारच आहे. तुम्ही त्याला ते त्याच्या मनाचं करू देताय, पण तसं त्याला करू द्यावं असं मला वाटतं. आपण सगळ्यांनी समन्वयाने हा प्रश्न सोडवायचा आहे. मला जे जे शक्य आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. इथे मान्यवर आहेत, मान्यवर आणखी आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन करतील. मी यांना सगळ्यांना विनंती करेन की पुढे भविष्यात तुम्ही जे पण काम करणार त्याच्यासाठी आमच्यासारख्यांची जी काय हारीचा वाटा असेल आम्ही नक्की उचलू, की जेणेकरून विद्यार्थी चांगले घडतील. धन्यवाद. धन्यवाद. एका मुख्याध्यापिका आणि पालकांच्या मनातून विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना काय द्यायला हवं हे खूप छान मॅडमने आपल्याला सांगितलं. यानंतर MJ कॉलेजचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक श्री योगेश बोरसे यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. थँक्यू. खरं तर काही वेगळं तर नाहीये, पण मी या मंचावरती आजचा विषय तर आजचा दिवस उजाडणं ही सगळ्यात मोठी आजची आपली शुकांतिका आहे. ही फक्त काय बिघडलं एवढंच याच्यावरतीच बोलण्याचा प्रयत्न करेल. कारण की 2010 सालापर्यंत मी एका खुप्यावर काम करत होतो. जेव्हा मला माझ्या जीपीने सांगितलं की तुला ग्राउंड लेवलला काम करायचं आहे आणि मी प्राध्यापकी जॉईन केली. म्हणजे जेव्हा ग्राउंड लेवलला आलो खूप सारे अनुभव मला आले होते. स्टडी, कारण की माझा विषयच तो होता अंतर्गत सुरक्षा किंवा सामरिक विषय. सामरिक शास्त्राचा मी अभ्यासक आहे, आंतरराष्ट्रीय विषयांचा अभ्यासक आहे. 2012ला मी एक आर्टिकल लिहिलं होतं आणि 2013ला मी चायनामध्ये गेलो होतो. हाँगकाँगमध्ये मी जेव्हा माझ्या कॉन्फरन्सच्या दरम्यान मी एक स्टुडिओमध्ये एक डॉक्युमेंटरी पाहिली होती. तिथे तो पद्धत आहे साऊथ ईस्ट एशियामध्ये, स्पेशली युरोपियन युनियनचे प्रतिनिधित्व होतं. अँड आय वॉज जस्ट प्रेडिक्ट की हे लोक माझ्या भारतात न येऊ. पण जेव्हा मी सगळ्या गोष्टी अनुभवल्या, खूप बारकाईने अभ्यासल्या, एक डिजिटलायझेशन सगळं झालं आणि खूप बारकाईने जेव्हा पाहिलं की आपल्या ग्रामीण भागामधून आपण कसे अर्बनायझेशनकडे आलो, त्याच्याही पुढे आजी आजोबांच्या हातामध्ये मोबाईल आल्यानंतर लोनलीनेस कसं वाटलं, नातवांच्या अगोदर आजला आणि आजी फेसबुक युट्यूब कसं पाहत होते, मुलं तेच करतात जे आपण बघलो. इट्स अ रिअली व्हायब्रंट फॅक्ट. जपानमध्ये आज काय होत आहे, आत्महत्या, लोनलीनेस, छोट्यासा एका क्यूब मध्ये बसायचं, दिवसभर मॅगी चरायची आणि त्याच्याही पुढे खूप कोणी नाही भेटलं. अर्थात जपानची प्रजनन क्षमता आता अशी पण कमी झाली आहे, हेअरस्टाईलचा खूप मोठा विषय होता तिथे. आता ह्या पूर्वोत्तर देशांकडून हे लोन हळूहळू साऊथ एशियामध्ये आलं. ते पण अजून पुढे जाणार आहे. हा ग्लोबल विषय होत चाललाय, फक्त आपल्या एकट्या देशाचा विषय नाही. एशियन कम्युनिटीमध्ये आपण चुकतो कुठे, आपण एकाकीच्या नादामध्ये अनेक गुन्हे करत चाललेलो आहोत. पहिले गुन्हे मोठे करतात. माफ करा, खूप धारिष्ठाने आणि खूप रिसर्च करून मी बोलतोय. रात्री 2 पर्यंत मी या सगळ्या गोष्टी अनुभवल्या.
खूप विचार केला मी त्याच्याविषयी की मी बोलावं की ना बोलावं. कदाचित माइट बी सिनियर लोकांना ते आवडणार नाही, पण चुकलो आपण होतो. आपण आपली समाज संस्कृती तोडली. आपण न्यूक्लियस परिवाराकडे गेलो, आता आपण एकाकी परिवाराकडे चाललोय. मी जेव्हा कॉलेजमध्ये कॅन्टीनमध्ये सहज, आता बरेचसे आहेत अनुभव, कदाचित ॲक्सेस इंडियाला पण आहे, मी कॅन्टीनमध्ये 2-2 तास माझ्या विद्यार्थ्यांसोबत बसतो आणि त्यांना सांगतो व्हॉट इज अ मेन एज्युकेशन, व्हॉट इज अ को एज्युकेशन. आजरे मॅमनी जे अनुभव शेअर केले, आय एम रिअली, मी त्यांना अप्रिशिएट पण करतो. त्यांनी ते खूप गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. विश्वास आणि संवाद. मी जेव्हा मुलांशी बोलतो ना, काय बाबा काय चाललंय, तेव्हा मला भडभड मुलं सांगतात, सर आय एम फ्रस्ट्रेटेड. इथे एनसीसीसाठी काही कॅप्टन आहे, कधी कधी मुलं मला घाबरून बोलतात, कधी नाही बोलत, पण आता तर बोलायला लागलेत, शेअर करतात. शेअरी आणि केअरिंग मी त्यांना सांगतो, तुला जे असेल बाबा बोल. त्या मुलांनी मला सांगितलं, सर आमचे पॅरेंट्स घरात असे वागतात, आम्ही इथे त्याच्यामुळे घरी जायची इच्छा होते, मुलींची तर अजिबात नाही. याचं कारण आहे आपल्या घरातलं युनिक वातावरण, आपली सायकोलॉजी. आपल्यालाच पहिले सवयी मोठ्यांपासून बदलाव्या लागते. हे युट्यूब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टा शक्य झालं तर डिलीट करा. त्याच्या विना जगायला शिकावं लागेल. तुम्ही मंदिरात जा नका जा मला नाही माहिती, तुम्ही अध्यात्म करा नका करा, त्या अध्यात्माच्या नावाखाली ते युट्यूबचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सगळं करतात. पण रात्री 2-2, 3-3 पर्यंत प्रत्येक घर डाटा संपेपर्यंत जगतंय आणि मरतंय. मध्येच ऍडव्हर्टाईज येतात. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नावाखाली कॉर्पोरेटला काय पाहिजे, डिवाइड अँड रूल. घरातल्या महिलांसाठी वेगळी ऍडव्हर्टाईज, मुलांसाठी वेगळी ऍडव्हर्टाईज, आणि त्याच्याही पुढे जाऊन हा सगळा इंटरनॅशनल मार्केट मधला हा जो इंटरेस्ट डाटाच्या व्यतिरिक्त कॉर्पोरेट युनिट मधला जो एक सापळा रचला होता, ज्याच्यात ही कोळी कोळी पोरं आपण म्हणतोय भरली जातात आहे, मुळात आपण त्याला काढीवर सगळ्यात मोठा आपण आपलं डोकं गहाण ठेवलेलं आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. हळूहळू सवय कमी करा. हळूहळू पुस्तकांचा शेअरिंग वाढवा. म्हणजे मी जेव्हा कुतूरमध्ये महिष्ठाकडे जातो, मी तेव्हा ऑब्झर्व करतो किती पुस्तकं कोणती आलीत, नवीन आलीत, काय आलीत. मंडळेश्वरांना पण नेहमी सांगायचं की सर आताचा नवीन क्राईम सायकोलॉजीचा विषय हा आहे. मला अगदी म्हणजे ना 11वी मुलं सांगतात, सर माफ करा पण आय वॉज ट्रॅप. म्हणजे तू घरी सांगितला विषय नाही सांगत, का सांगू शकले नाही. त्यांना बोलतं करावं लागणार आहे. अक्षरशः 5वी आणि 6वीचे मुलं पार्ट्यांसाठी स्कूलच्या बोटल्स मध्ये ओळखा मिक्स करून आणतात. अँड दॅट्स रिअल फॅक्ट. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. या आधुनिकरणामध्ये कुठेतरी आपल्या सेमी अर्बन सारख्या शहरांनी हा आवाज उठवावा लागेल. पॅरेंट अवेअरनेस होण्याच्याही अगोदर आपल्याला आपल्या सवयी, बाबा 10:30 झाले, लाईट बंद, मोबाईल बंद, स्विच ऑफ करा, ते डस्टबिन मध्ये टाका. एकेकाळी मागच्या 20 वर्षापूर्वी 15 वर्ष आम्ही शिकायचो विद्यार्थी होतो, इडियट बॉक्स नावाचा प्रकार होता. टीव्हीला आपण त्यात म्हणायचो. हे जंक बॉक्स आपण का घरात पाळतोय? आपल्याला कळतंय, सगळं कळतंय. सगळ्यात मोठे गुन्हेगार आपण आहोत, मोठी व्यक्ती आहोत. पॅरेंट्स सगळ्यात मोठे गुन्हेगार, विद्यार्थी नाही. ते फक्त तेच पाहतात ते आणि तेच करतात आहे. उद्या येऊन जाऊन ते आपल्याला काय शिकवणार आहे. आता तर इव्हन आता हा पण ट्रेंड आलाय, काही पॅरेंट्स आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नाही, सरळ 10वीला बसवण्याच्या तयारीत आहेत. अशा अनेक IITians लोकांनी आपल्या पद्धतीनं एक शेतामध्ये शेततळ बांधलं, घर बांधलं आणि आपल्या मुलांना स्वतः शिकवतात. सरळ परीक्षेला जायचं बाबा, काही गरज नाही त्या शाळेची. इट्स द बिगेस्ट व्हायरस, इट्स द बिगेस्ट थ्रेट. कदाचित हा ट्रेंड पण येईल. आता इथून आपला प्रश्न आहे, हे बिघडतं जे आहे ना, ते सगळं आपल्यालाच विस्तारावं लागणार आहे. शक्य झालं तर थोडं आपलं म्हणतात नाही सोशल जे आपण आता वागतोय आणि दाखवतोय की नाही वी आर सोशल, आम्हाला मेसेज येतात, खूप महत्वाचं आहे, कुठेतरी आपल्याला ते सांगावं लागणार आहे.
शाळेच्या शिक्षकांना त्यांना कळते का? पनिशमेंट होते नका बोलू. कोणताही शिक्षक हा नालायक अजिबात नसतो, पण पनिशमेंट तेव्हाच करतो जेव्हा त्याला वाटतं की ह्या मुलांना सुधरावा. होते छडी लागे चमचा विद्याही गंगम हा नियम पुन्हा का नाही येऊ शकत? का आपण शिक्षकांवरती गुन्हे करतोय आणि त्याला का प्रतिसाद देतोय? कुठेतरी त्या संस्कृतीला, त्या शिक्षण पद्धतीला तुम्हाला उजागर व्हावं लागेल, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या 40 वर्षामध्ये जो आपण आधुनिक देश पाहू इच्छितो, एक समाजकृती पाहू इच्छितो, आणि स्पेशली आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या त्या सो कॉल्ड अशा म्हणतात ना मार्केटमध्ये आपल्या नेक्स्ट जनरेशन जर वाचवायच्या असतील आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून हा इगो क्लॅशेस जर बंद करायचा असेल, अहंकार बंद करायचा असेल, तर कुठेतरी आपल्याला स्वतःला ह्या परिवारामधून आपला हा भाग बंद करावा लागेल. काही सवयींना आपल्याला आळा घालावा लागणार आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती होतं. आपण चुकतो कुठे, आपण काय क्राईम करतोय. माझ्याकडे स्पोर्ट्ससाठी काही मुलं एक आठवड्यापूर्वी आले होते. आता माझी सवय असते की नेहमी मी विद्यार्थ्यांच्या अगदी मिसळून समजावून सांगायचं असतं, त्यांच्या समोर जाऊन मी बोलायचं असतं, मी प्रयत्न करतो. आणि त्यावेळी त्याला विचारलं, त्या टिफिन नाही लाया ना, मम्माने नाही दिया. आणि जेव्हा मला विचारलं गेलं वरतून की भाई तुमच्या शहरामधून, तुमच्या कॉलेजमधून लष्करी अधिकारी का तयार होत नाही, ट्रेंड का नाही जळगावात, एका मला मोठ्या सिनियर ऑफिसरने मला विचारलं होतं, ब्रिगेडियर सरांनी मला विचारलं होतं. तसं आमच्याकडे हा ट्रेन वगैरे नसतो. असं इथे फक्त पोलीस कॉन्स्टेबल आणि 4th क्लास लेवलचीच माणसं तयार होतात आणि त्याच्याही पुढचं जाऊ. आमच्याकडे अशी परंपराच नाहीये ना, जो एक म्हणतात ना एक ऍटिट्यूड लागतो, होलिस्टिक ऍटिट्यूड. कदाचित तो माझ्या आजी आजोबांकडे होता म्हणून मी इथपर्यंत आलो, पण माझ्या आई वडिलांकडे तो असेलच आणि माझ्या पोरांकडे, अजून माझ्या येणाऱ्या नातवांकडे तो मी कसा ट्रान्सफर करू, याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बिघडतं इथं आहे की होलिस्टिक ऍटिट्यूड अप्रोच आम्हाला विकत घ्यावा लागतोय, युट्यूबवरून परचेस करावा लागतोय, जो ऑलरेडी तुमच्याकडे इनबिल्ड होता. करता काही गरज नाहीये. आता कुठेतरी इथून पुढे जाण्यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी हे म्हणजे ही शोकांतिकाच आहे. हे सगळ्यात मोठं आपलं अपयश आहे की आपण असल्या छोट्या छोट्या निरागस पोरांच्या त्या कंट्रोलसाठी जमलोय. आपण आपली पद्धती मारली आहे, आपणच आपला शिक्षक मारला. जर ते नसतं केलं, एक छडी बसली असती तर बऱ्याच वेळी म्हणतात ना, एक तो मुर्गा बनाव सुबच्चे समाजी. आर्मी पॅटर्नचा एक छोटासा नियम होता, एक नमुना लिखा दो बस, सगळं सुटून जातं. पूर्वीच्या काय असं होतं, मला जे करायचं मला माझ्या बाबाने पाठवलं म्हणून मी शिकायला गेलो आहे. माझ्या एवढ्याला हे पण माहित नव्हतं मी काय करतोय, कोणत्या डिपार्टमेंटला जॉईन झालो, काय करतोय, कसं करतोय. कधी माझ्या शेतकरी एवढ्याला कधी विचारलं नाही, काही माहितच नव्हतं. जे करतोय छान करतोय, ती जाणीव मला पण होती. पण येणाऱ्या जनरेशनला मी जेव्हा सांगतो तुम्ही तुमच्या एवढ्याशी बोललाय, माहिती नाही, पापा को टाइम नहीं है, नहीं आना चाहते, घरी फक्त आणि फक्त टाइमपास करतात. लायब्ररीमध्ये मुलं अर्ध्या तासानंतर युपीएससीच्या एमपीएससीच्या नावाखाली जेव्हा पोरं माझ्याकडे येतात, डिस्ट्रॅक्ट, ऑलवेज बी डिस्ट्रॅक्ट. 15 मिनिटांतर मोबाईल पाहतात, 20 मिनिटांतर, आणि लायब्ररीमध्ये मोबाईल चार्जिंगला लावतात. कोणाचा मेसेज आला, काय आला, मी त्यांना विचारलं, बट मेमराइज इट, तुम्हाला काय आठवतंय का? नाही. मग ही मुलं जर उद्या अधिकारी झालीत, हाऊ दे विल रिॲक्ट? हे IAS IPS झाल्यानंतर किती कंट्रोल ऑफ सोसायटी, किती कंट्रोल ऑफ ब्युरोक्रेसी, त्या देशाची अंतर्गत सुरक्षा आपणच कुठेतरी ह्या पद्धतीने म्हणतात ना धोक्यावर टाकू शकतो. ऑप्शन नसेल, 20-10 कुठे अधिकारी करावाच लागणार आहे. अशा सायकोलॉजीच्या जनरेशनला जर मी मुळावरती बोलणार आहे, आज बिघडतं इथं होतं
की याच्यापासून परावृत्त होण्याचा सोल्युशन आपल्याला काढावं लागणार आहे. आणि ते परिपूर्ण आपल्याला बीज सगळ्यांना माहिती आहे. आपल्या खानपानापासून, आपल्या व्यसनांपासून, ते मोबाईलचं असो किंवा डिस्ट्रॅक्शनचं असो किंवा विश्वास आणि संवाद, हा सगळ्यात मोठा लॅगून आपण अभ्यासतोय, आपण पाहतोय, आपल्याला पण माहिती आहे. 12 वर्षाची मुलगी झाल्यानंतर ती सरळ सांगते, आय डोंट नो मामा. मुळात आपल्या मूळ संस्कृतीपासून मुलं विलग होत चालली आहेत. आईबापांच्या प्रेमापासून विलग होत चालली आहेत. देखील लोंढी, माफ करा मी नाव घेणार नाही, पण एक खूप मोठी व्यक्ती आहे जळगावातली, खूप मोठा छान पुरस्कार मिळालेली व्यक्ती होती. मी जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला, दे सेड मी, सर वी फील लोनली. ही गोष्ट 55 वर्षाच्या एका मोठ्या अधिकाऱ्याची गोष्ट आहे. लहान मुलांचं तर काय करायचं, तिथे लहानच आहे, ती लोनली कसं फील नाही करणार मग? बाकी त्यांना तुमच्या OTT मधून एक वेगळा मेसेज जातोय, क्राईम सायकोलॉजी पासून. ते पुष्पा टी सारख्या म्हणतात ना, काय मला नाही वाटत, मला एकाने सांगितलं तर पुष्पा तू बघायला जा. मी सहज उत्तर देऊन गेलो बोलता बोलता एक केसरी करायला. तर क्राईमसाठी पैसा खर्च करायचा, क्राईम बघायला? एवढे वाईट दिवस नाही आले माझे की पुष्पा टू बघायला थिएटर मध्ये जाऊ आणि काय बघावं मी त्याच्यामधून, काय घ्यावं, हे भलतच आहे काय? दुसरे पिक्चर नाही, ज्ञानेश्वरांचा पिक्चर नाही, संत तुकारामचा पिक्चर नाही. आर महाविद्यालयाच्या काल एका शिक्षकाच्या घरी गेलो, तुम्ही लहान मुलीला विचारलं, तिचा नावाचा अर्थ तिला माहित नव्हता. बेटा तुला काय पाहिजे म्हणून क्लासरूम घ्यायचं, तर पिक्चर कोणते पाहिजे सांग जर. व्हायब्रंट पिक्चरची नावं घेतलेली मुली. दुसरी ती बोलली खूप भयान परिस्थिती होती. मुलं तेच वागतात, पाहतात आणि बोलतात जे आपण शिकवतो. आपण बोलणं बघणं बंद करा, मुलं आपोआप सुधारतील. आणि हा दिवस पुन्हा उजाडणार नाही पुढच्या येणाऱ्या 12 वर्षानंतर, एवढं मी आश्वासन देतो. आणि वाचतो पोलीस डिपार्टमेंट मधले पण आहेत ना, सचिन सोनवणे म्हणून आपल्याकडे आलेले आहेत. ते सायबर क्राईमशी रिलेटेड विभागामध्ये काम करतात, ते आपल्याशी बोलतात. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असलेले शिक्षक वर्ग, हा खूप गंभीर विषय आज तुम्ही जो आयोजन केलेला आहे, मुलांच्या आत्महत्या. परंतु माझा जो विषय तो सायबर अवेअरनेस संदर्भात आहे की आता मोबाईल हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक झालेला आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे, इथं बसलेल्या सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत ना. घरी वडील घरी आल्यानंतर मुलगा मोबाईल तुम्ही सहज ठेवून देतात, काहीच विचार करत नाही, पप्पा मला गेम खेळायचा आहे किंवा ऑनलाईन गेम खेळणार त्यांना मोबाईल देतात. परंतु मागे बघा मोठे मोठे गेम्स होते, ब्लू व्हेल सारखा, त्यामुळे लहान मुलांनी खूप आत्महत्या वगैरे केल्या. तर त्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही प्रिकॉशन घेतले पाहिजे. मुलांना मोबाईल देताना त्यांना तुम्ही ऑफलाईन गेम काढता, ऑफलाईन जे गेम आहे ते साधारण नॉर्मली तेवढ्या पुरतं द्या. तुम्ही त्यांना ऑनलाईन गेम खेळण्यापासून, ते फ्री फायर आहे, फ्री फायर गेम मध्ये कसं असतं, एक छोटं उदाहरण देतो. आमच्या इथं गुन्हा घडलेला आहे, त्यामध्ये कसं असतं, तर फ्री फायर गेम मध्ये तुम्हाला वेपन्स, डायमंड वगैरे हे खरेदी करावे लागतात. तर नेहमीप्रमाणे वडील घरी येतात, मुलगा मोबाईल घेतो पप्पांचा, मोबाईल घेतल्यानंतर तो गेम खेळायला सुरू करतो. त्याचे जे वेपन्स आणि ते सगळं संपलेलं असतं म्हणून त्याला एक लिंक येते, त्या लिंकवर तो क्लिक करतो. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ते मोबाईल नंबर विचारतात. मोबाईल नंबर विचारल्यानंतर मुलगा तो मोबाईल नंबर टाकतो. मोबाईल नंबर टाकल्यानंतर रॅन्डमली पासवर्ड घेतात. हे जे काही जे ऍप्लिकेशन असतात ना, हे रॅन्डमली पासवर्ड, OTP असतो आपला येणारा वन टाइम पासवर्ड जे ऍप्लिकेशन साठी लागतो, तो रॅन्डमली घेतो. तो रॅन्डमली घेतल्यानंतर तो सरळ, आता आपण काय करतो, आपला एकच मोबाईल सगळ्या ठिकाणी दिला असतो, बँकिंग पासून पूर्ण नातेवाईक पूर्ण गावामध्ये असतो. तो सरळ जाऊन त्या बँकेला लिंक होतो वडिलांच्या. वडिलांच्या बँकेला लिंक झाल्यानंतर जेव्हा जेव्हा मुलगा त्या वेपन खरेदी करेल किंवा डायमंड खरेदी करेल, तेव्हा त्या वडिलांच्या अकाउंट मधून 800 रुपये 1600 रुपये असे कट होत जायचे. टोटल जवळजवळ 3.5 लाख रुपये कट झाले होते वडिलांच्या अकाउंट मधून. आणि नेक्स्ट टाइम OTP येणार नाही तुम्हाला.
एकदा रजिस्ट्रेशन झालं तुमचं की नंतर OTP येणार नाही. हा, त्यामुळे ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी त्या तुम्ही खूप, जसं फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, इन्स्टा, काय करत चालले फेसबुक व्हॉट्सअप, आपणही थोडंसं लक्ष दिलं पाहिजे ना. आपला मुलगा 9वी 10वीत आहे की त्याला व्हॉट्सअप फेसबुकची मायामध्ये काहीच गरज नाही. किंवा आपणही घरी आल्यानंतर आपण मुलांना जास्त वेळ देत नाही, आपणही रील बघत असतो, बसल्या बसल्या रील बघत असतो एकदम, आणि शॉर्ट 30 सेकंदची मेमरी आपली असते, बस 30 सेकंदाच्या वरती रील गेलं की आपण लगेच वर चेंज करत राहतो. म्हणजे विचारधारणा आपली बघा, विचारधारणा जास्त आपण व्हिडिओ बघू शकत नाही, जास्त टाइम लॉंग व्हिडिओ बघू शकत नाही. 30 सेकंदाच्या वरती रील आपल्याला लगेच बोर होतो, आपण लगेच तो स्किप करतो का नाही. त्यामुळे तुम्ही घरी गेल्यानंतर किंवा तुमच्या मुलांना फेसबुक व्हॉट्सअप असेल सरळ बंद करायला सांगायचं. फेसबुक व्हॉट्सअप इंस्टा जे असेल त्यांना काहीच गरज नाही माझ्या मते तरी, कारण यामुळे खूप गुन्हे घडतायत. तसंच चाइल्ड पोर्नोग्राफी संदर्भात एक लहान मुलांचे व्हिडिओ असतात, न्यूड व्हिडिओ असतात, ते मजाक मस्ती म्हणून अपलोड करतात लहान मुलं. त्या संदर्भात आता दिल्ली शासनाने एक NCBR पोर्टल वरून ते काय करतात, मॉनिटरिंग करतात, सोशल मीडिया मॉनिटरिंग करतात. तुम्ही जर मजाक मस्ती म्हणून सुद्धा पर्सनली जरी तुम्ही व्हॉट्सअपला जरी पाठवला लहान मुलाचा न्यूड फोटो, आपण म्हणतो कपड्याने घातलेला असतात, तो एकदम न्यूड असतो, आणि तुम्ही तो फॉरवर्ड केला कोणाला किंवा अपलोड केला सोशल मीडिया साईटवर, तर त्या संदर्भात तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो चाइल्ड पोर्नोग्राफी ऍक्ट खाली. तुम्हाला त्या गोष्टीची माझ्याकडे म्हणजे टॉपिक बाकीचे भरपूर आहेत, तर मी ते बोलले चालेल का तुम्हाला? एकदम थोडक्यात सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. हा, तसं फ्रीचा वायफाय, इंटरनेट, मुलांना कसं फ्रीचं भरपूर वाटतं. तुम्ही भरपूर ठिकाणी, आता आपण काय करतो, किंवा एक तुम्हाला छोटस उदाहरण देतो. एक मुलगा होता, त्याच्याकडे नेट नव्हतं, तो इंटरनेट चालवायचा नाही, म्हणून तो काय करायचा, फक्त मोबाईल होता त्याचावाला, तो काय करायचा, शेजारच्या मुलाचा हॉटस्पॉट घ्यायचा. हॉटस्पॉट माहिती ना, आपण नेट देतो समोरच्याला संपल्यानंतर, तर त्यावरून कसं होतं, ह्या मुलाला बऱ्यापैकी कळायचं आणि त्याला कळायचं नाही. याने काय केलं, फेक अकाउंट क्रिएट केलं, त्याच्या मोबाईलवर फेक अकाउंट क्रिएट केलं, परंतु इंटरनेट कोणाचं घेतलं होतं, शेजारच्या मुलाचं घेतलेलं होतं. आणि त्याच्यावरून त्याने एका मुलीला बदनामीकारक मेसेज पाठवले. आमच्याकडे ज्यावेळेस त्याचे पालक आले कंप्लेंट करण्यासाठी, तर आम्ही कंप्लेंट केली, गुन्हा दाखल केला, त्यामध्ये चौकशी केली, तर आम्हाला डिटेल्स कोणाचे मिळाले, समोरच्या मुलाचे. म्हणून तुम्ही मुलाला या गोष्टी सांगू शकतात की आपलं नेट कोणाला द्यायचं नाही, किंवा आपला मोबाईल, आपला डिव्हाइस कोणाच्या हातात द्यायचं नाही. आपण प्रवास करताना एखादी व्यक्ती भेटतो आपल्याला, मला तुमचा मोबाईल द्या, माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे, मला माझ्या नातेवाईकाची कॉन्टॅक्ट करायचा, त्यांचा फोन लागत नाही, आपण सहज देऊन देतो. एक माणूस म्हणून आपण सहज मोबाईल देतो, परंतु त्याला जर तुमच्याशी घातपात करायचा असेल तर तो काय करेल, एक कोड टाकेल आणि तुमचा पूर्ण कॉल फॉरवर्ड करून घेणार. म्हणजे तुम्हाला येणारे सगळे मेसेज, कॉल हे त्याला जातील. त्यावरून तो काय करेल, नेट बँकिंग ऍक्टिव्ह करून घेणार, तुमचा बँकेचा अकाउंट खाली करणार. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आहे, बाकीचं मी तुम्हाला त्या संदर्भात काय सांगत नाही. थँक्यू. धन्यवाद सर. आपल्यापैकी अनेकांना या प्रकारचे अनुभव आले असतील की आपल्या घरातली मुलं मानसिक तणावाखाली आहेत, आपले शेजारची मुलं असतील, नातेसंबंधातली मुलं असतील, आणि अशा अनेक घरांमध्ये समस्या असतात. तर काही घरं अशी पण असतात, काही पालक अशी असतात की काहीतरी वेगळे उपक्रम राबवतात, काहीतरी वेगळे प्रयोग सुद्धा करत असतात की जेणेकरून मुलांचं मनोबल वाढेल, पालक आणि मुलांमधले आंतरिक संबंध दृढ होतील, ते जवळ येतील आणि मुलं अशा वाईट कृत्याकडे जाण्यास धावणार नाही. तर असे वेगळे उपक्रम प्रयोग करणाऱ्या पालकांनी सुद्धा आपले अनुभव जर या ठिकाणी शेअर केले तर त्या सगळ्यांना उपयोगाचे ठरतील. मी यानंतर आपल्याला विनंती करतो, मॅडम येत आहे का? सन्माननीय व्यासपीठ, शिक्षक, पालक आणि मैत्रिणींनो आणि मित्रांनो, मी एका सामाजिक संस्थेशी संबंधित आहे, दिलासा व्यसनमुक्ती केंद्र, आणि इतरही बऱ्याच ऍक्टिव्हिटीमध्ये मी सहभागी असते. आता ज्यांच्या घरामध्ये ही घटना घडली ते नाले साहेब,
आणि एक संस्थेचे संचालक यांच्या बोलण्यातून मला जे जाणवलं ते मला तुमच्यासमोर बोलणं आवश्यक वाटायला लागलं. आता यांनी सांगितलं की पालक विद्यार्थ्यांजवळ पैसे देतात आणि ते पैसे विद्यार्थी कशा पद्धतीने खर्च करतायत याचा पालक कधी विचारणा करत नाही. तर शाळेच्या आजूबाजूला फक्त बिर्याणी नाही मिळत, तर गोळ्या बिस्किटांच्या टपऱ्या पण असतात, त्याच्यावरती गुटख्या सदृश सगळ्या वस्तू पण विकल्या जातात आणि त्या मुलं हळूहळू अनुभवाने थोडं थोडं करत त्याचं सुरुवात होते. तर हा एक विषय आहे. आणि दुसरा विषय व्यसनाधीनतेशी संबंधित नाले साहेबांनी सांगितला, त्यातली एक घटना फक्त मी तुम्हाला सांगते आणि थांबते. आपल्या मेरून तलावाच्या काठावरती दुपारच्या वेळेस पोलिसांच्या सर्चिंग डिपार्टमेंटला एक विद्यार्थी सापडला. तो विद्यार्थी इंग्लिश मीडियम शाळेचा होता, इयत्ता 10वी मधला. जेव्हा त्याच्या स्कूल बॅगचं सर्च केलं तर त्याच्यामध्ये व्हाईटनरच्या ट्यूब्स सापडल्या. मग त्यांनी पालकांना पोलीस स्टेशनला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा अशा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जा आणि काउन्सिलिंग करून घ्या. तो विद्यार्थी माझ्याकडे काउन्सिलिंगला आला. त्याचे 3 सेशन झाले. त्याला काही प्रोग्रॅम दिले, पालकांना पण प्रोग्रॅम दिले आणि त्यांना असं सांगितलं की याच्यामध्ये जर काही तुम्हाला कौटुंबिक वातावरणामध्ये जर काही फरक नाही वाटला तर तुम्हाला याला ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. त्यांनी मला कारण काय सांगितलं, म्हणजे मॅडम त्याचं 10वीची परीक्षा आहे. आता 10वीची परीक्षा महत्वाची आहे की त्या पाल्याचं आयुष्य महत्वाचं आहे आणि आहे त्या स्थितीमध्ये तो 10वीची परीक्षा कशा पद्धतीने देणार आहे याचा विचारही पालकांनी केला नाही आणि नंतर त्यांनी फॉलोअप बंद केला. नंतर त्या विद्यार्थ्याचं काय झालं ते माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाही. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे आणि ते इतर ठिकाणी पण आपल्याला दिसू शकतं. आणि यासोबतच पालकांच्या स्वतःच्याच अनेक समस्या आहेत. कामाचा ताण असेल, कौटुंबिक ताण असेल, त्यांचे अंतर्गत रिलेशनचा ताण असेल आणि त्याच्यामधनं व्यसनाधीनता जर असेल तर हा ताण सगळा 100 पट वाढलेला असतो आणि हा विषय आपल्याला दुर्लक्षून चालणार नाहीये. व्यसनाधीनता म्हणजे अगदी टोकाचंच असलं पाहिजे असं नाहीये, तर ते थोड्या स्वरूपामध्ये जरी असेल तरी त्याचा कौटुंबिक ताण निर्माण झालेला असतो आणि त्याचे डायरेक्ट परिणाम आपल्या कुटुंबातल्या पाल्यांवरती होतात. आणि या संदर्भात आम्ही गेली 25 वर्ष झाले काम करतोय. आपल्या या पालक शाळेमध्ये मी आज पहिल्यांदा आले आणि मला असं वाटलं की मला पण या पालक शाळेमध्ये काम करायचं आहे. तर माझ्या संबंधात जर कुठलं काही काम असेल तर मी नक्कीच नेहमीच तुमच्यासाठी उपलब्ध असेल. धन्यवाद. नमस्कार. सन्माननीय मंच, विषय जेव्हा बघितला काय घडतंय आणि काय बिघडतंय, आपण 3 मिनिटात काय घडतंय तर आपण आपलं मूळ विसरतोय. मी कोण आहे हे पण आपण विसरतोय. काय घडतंय जे होणारच नाही त्यासाठी सर्व व्यवस्था काम करते. काय घडतंय जे होणारच नाही म्हणजे काय, शाळा, स्कूल, कॉलेज, विद्यापीठ व्यवस्था असतील, क्लासेस असतील, आई वडील असतील, सर्वजण जे होणारच नाही त्यासाठी खूप झगडतायत आणि जे सहज होऊ शकतं त्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. 2 गोष्टी सांगतो. ह्युमन बिईंग, माणूस असा बनलेला आहे, त्याचे 2 स्ट्रक्चर आहेत, त्याचे 2 कप आहेत असं आपण गृहीत धरू. एक आहे इंटेलेक्च्युअल कोशंटचा आणि एक आहे इमोशन कोशंटचा. अख्खी दुनिया मागे लागली आहे इंटेलेक्च्युअल कोशंट वाढवण्यासाठी. स्कूल, कॉलेजेस, विद्यापीठ, प्रशासन, शासन, व्यवस्थापन, समाज, आई वडील, नातेवाईक लग्न समारंभ सोडतायत, पेपर आहे, क्लास आहे, ट्युशन आहे. यासाठी काय वाढवायचं आहे? इंटेलेक्च्युअल कोशंट. एक साधा ज्याला आपण ज्याच्या करिअरच्या दृष्टिकोनातून उपयोग होऊ शकत नाही असा एक विषय घेऊ. कोणता पण, कोणताही एक विषय घेऊ ज्याचा करिअरमध्ये
उपयोग होत नाही असा एक विषय घेऊ वाटल्यास. आता सध्या मराठीला कोणी व्हॅल्यू देत नाही, आपण मराठी हा विषय घेऊ. मराठीच्या असंख्य अशा शाखा आहेत, त्यातली एक शाखा, आणि त्या एका शाखेवर जर अभ्यास करायचा म्हटलं तर एक जन्म अपूर्ण पडेल. 7 जन्म घेतले तरी पण अभंग आपल्याला समजणार नाही. 7 जन्म घेतले तरी अभंग ही एक शाखा आपल्याला समजू शकत नाही. म्हणजे हे सत्य आहे की इंटेलेक्च्युअल क्वोशंट हा भरू शकत नाही. बरोबर. आणि पूर्ण व्यवस्था काम करते इंटेलेक्च्युअल क्वोशंट भरण्यासाठी. माझं म्हणणं असं आहे, आणि आम्ही ज्या परिवारात काम करतो त्या परिवाराचं म्हणणं असं आहे, आपण इमोशन क्वोशंट भरण्यासाठी काम करू. इमोशन क्वोशंटचा कप भरला की इंटेलेक्च्युअल क्वोशंटचा कप ऑटोमॅटिक भरला जाईल. मग इमोशन क्वोशंटचा कप भरण्यासाठी परिवार, घर, संसार, इथून मग इमोशन क्वोशंटचा कप नेमका भरावा कसा, हा मोठा प्रश्न पडलाय. मग मोबाईल पासून दूर ठेवल्याने होईल का, टीव्ही पासून दूर ठेवल्याने होईल का, नेट पासून दूर ठेवल्याने होईल का? तर बघा, जे होणारच नाहीये त्याच्यावर खूप मंथन करून काही उपयोग नाही. इंटरनेट, मोबाईल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी ही काळाची गरज आहे. जसं अन्न वस्त्र निवारा होतं तसं जगाबरोबर चालायचं आहे, ते होऊ शकतं. पण त्या लेवलची मुलं घडवता येऊ शकतात की त्या टेक्नॉलॉजीचा कसा यूज करून घेता येईल, अशा लेवलची मुलं घडवता येतील. त्या टेक्नॉलॉजीचा यूज करून इस्रायलच्या गव्हर्नमेंटने कॉलेजच्या पोरांना टास्क दिलं आणि त्या कॉलेजच्या पोरांनी आयरन ड्रोन बनवला. आपल्या देशात येणारे क्षेपणास्त्र ते हवेतल्या हवेत उडवतायत. हे टास्क दिलं, त्या टेक्नॉलॉजीचा त्यांनी तो यूज केला आणि त्यांनी केलं. मी अगोदरच म्हटलं, आपण स्वतःला विसरून गेलोय. 2 फेब्रुवारी 1835 इंग्लंडच्या पार्लमेंट मधलं एक स्पीच आहे. तिथं मॅकॉले सांगतोय की मी संपूर्ण भारत फिरलो आणि त्या संपूर्ण भारतात मला एकही सुशिक्षित बेरोजगार दिसत नाही, एकही भिकारी दिसत नाहीये, एकही माणूस दुसऱ्यावर डिपेंड दिसत नाहीये. इतका समृद्ध देश आहे. त्या देशातला एक शहर आणि आपला अख्खा युरोप, म्हणजे आपला अख्खा युरोप आणि त्या देशातलं एक शहर, ते शहर आहे सुरत. त्या सुरत शहरात जेवढी संपत्ती आहे तेवढी संपत्ती आपल्या अख्ख्या युरोपमध्ये आहे. एवढा समृद्ध देश. आणि हा समृद्ध देश कशामुळे आहे, तर तो तिथल्या शिक्षण व्यवस्थेमुळे आहे. मग त्या शिक्षण व्यवस्थेत नेमकं काय आहे, तर त्या शिक्षण व्यवस्थेत आहे स्वची ओळख. मी कोण आहे याची ओळख ज्या दिवशी होऊन जाईल त्या दिवशी काय घडतंय आणि काय बिघडतंय याच्यावर होणार नाही. आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये नेमकं काय होतं, काय व्हायला पाहिजे. एकच मिनिट बोलू सर. आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये मी अशोक पाटील सर, रत्नाकर सर, बरोबर, बोबडे सर, हे माझं नाव आहे आणि मी ज्या पदावर असेल ते माझं पद आहे. मी काय करतोय, मी तेच नाव आणि तेच पद मिळवतोय. मी ऍक्च्युली तो नाहीच आहे. मी या सृष्टीतला 5 कोशांचा एक ठोकळा आहे. ते 5 कोश आपले पूर्वज विकसित करायचे. 5 कोश कोणते होते ते? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश, विज्ञानमय कोश, मग आनंदमय कोश. बघा सिक्वेन्स जर का बघितले तुम्ही, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश, आनंदमय कोश, विज्ञानमय कोश, आनंद. विज्ञानमय कोश किती नंबरला येतोय? 4 नंबरला. त्याच्या अगोदर किती कोश आहेत? 3 कोश आहेत. या 3 कोशवर जर काम झालं हे ऑटोमॅटिक होणार आहे. आपली अख्खी व्यवस्था कशावर काम करते? 4 नंबरवर. म्हणजे काय करतोय आपण बिल्डिंगचा 17वा मजला बांधतोय आणि पाया खोदत नाही, बरोबर. आणि अपेक्षा आपण करतोय त्याने आनंदी जगावं. आनंदी जगावं केव्हा? 5व्या नंबरला आहे. मग हे 3 नंबरचे कोश झालं की विज्ञानमय कोश ऑटोमॅटिक फुलफिल होईल. विज्ञानमय कोश ज्याच्यावर तुमचा चरितार्थ, ज्याच्यावर तुमचं करिअर, ज्याच्यावर तुमचं नाव, ज्याच्यावर तुम्हाला जे काही भेटणार आहे ते भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही 4 नंबरचा कोश डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करतायत. अगोदरचे 3 जे कोश आहेत ते माहित पण नाहीत. एकेका कोशवर जर आपण गेलो ना तर अख्खा दिवस जाईल. पण आपले पूर्वजांनी अगोदर ह्या कोशांवर काम केलं. मग विज्ञानमय म्हणून जागेवर बसल्या ते अख्खा ब्रह्मांड बघू शकत होते.
दॅट्स फॅक्ट. आणि ते तितके समाधानी होते आणि तितके उन्नत होते, तितके प्रगत होते. आपली अधोगती ही आपण आणलेली आहे. आम्ही छोटासा प्रयत्न करतोय स्कायविन इंटरनॅशनल नावाने जळगाव सारख्या शहरामध्ये. आमची 5वीचे पोरं मी दहाव्याने सांगतो इतर शाळांच्या 12वीच्या पोरांच्या लेवलचे आहेत. उद्या या बघू शकतात. आणि आम्ही काहीच करत नाही. हे खूप अतिशयोक्ती आहे. आम्ही काहीच करत नाही मॅडम. शिक्षक काहीच काम करत नाही. जे काही करतात ते सर्व मुलं करतात. आणि 5वीचे पोरं 12वीचे पोरं आहेत. म्हणजे तुम्ही त्यांना उद्या 12वीचे पुस्तकं घेऊन या, तुमच्या जेवढं असेल ते. सायन्सचे घेऊन या, कॉमर्सचे घेऊन या, इंजिनिअरिंगचे घेऊन या, कोणतेही पुस्तकं घेऊन या. त्या पोरांजवळ देऊन द्या. 5 मिनिटं बसा आणि त्या पोरांना सांगा आम्हाला उत्तर द्या. ते पोरं तुम्हाला उत्तर देतील. आम्ही काम करतोय त्यांचे अन्नमय कोश, त्यांचं मनमय कोश, त्यांचा विज्ञानमय कोश, प्राणमय कोश आणि त्यांच्या इमोशन कोशांवर काम करतोय. आणि इमोशन कोशन मधून आम्ही त्यांच्या IQ लेवलवर आणतोय. मला बोलायला संधी दिली आणि परिवारासोबत काम करायची संधी दिली. इथून पुढे जे जे काही असेल ते पण मी पण करेन. आम्ही काहीच शिकवलेलं नाही. आम्ही काहीच शिकवलेलं नाही. आमच्या पोरांनी 12 पॅटर्न घेतलेले आहेत आतापर्यंत. आम्ही काहीच शिकवलेलं नाही. हॅलो, आम्ही काहीच शिकवलेलं नाही. आमच्या पोरांनी उपग्रह सोडलाय अवकाशामध्ये. उपग्रह कसा बनवायचा हे शिकवणारा शिक्षक भेटू शकतो का आपल्या जळगाव शहरात? आम्ही खेड्यातल्या पोरांकडे करून घेतलेले आहेत उपग्रह. 19 फेब्रुवारी 2023चा पेपर वाचा. आमच्या पोरांनी उपग्रह सोडलाय आकाशामध्ये. तो काम करतोय. त्या उपग्रहाची कॉस्ट होती 64,000 रुपये. आणि 5 करोड रुपयाचा 50 करोडचा उपग्रह जे काम करतो तो उपग्रह आमचा उपग्रह तोच काम आमचा उपग्रह करतोय. आणि आम्ही काही शिकवलेलं नाही. आम्हाला माहित नाही उपग्रह कसं बनवायचा, कोडिंग कशी शिकवायची, सॉफ्टवेअर कसं शिकवायचं हे आम्हाला माहित नाहीये आणि त्याची गरज पण नाहीये. मी तेच बोललो तुम्हाला, तुम्ही 3 कोश डेव्हलप करा. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश. हे 3 कोश डेव्हलप झाले, ज्ञानमय कोश हा ऑटोमॅटिक ओपन होतो. आणि आपण येणाऱ्या 2026-27 पर्यंत 100 पेटंट घेतोय. आणि 100 पेटंट घेणारी भारतातली कदाचित पहिली शाळा आपण होऊ शकतो. आणि काहीच न करता. म्हणजे मी तुम्हाला अगोदर जे बोललो की आपण जे कधीच होणार नाही त्यासाठी पूर्ण व्यवस्था काम करतोय. आणि जे होऊ शकतं त्याच्यावर आपण काम करत नाहीये. पुढे आपण भेटू आणि काम करू सर. धन्यवाद सर. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या बंधू भगिनींनो, मी एक पालक आहे, एक काउन्सिलर पण आहे. तर मी सगळ्यात पहिले एक पालक म्हणून मी जे प्रयोग स्वतःवर करते ते मांडू इच्छिते, कारण याचा कदाचित तुम्हाला सगळ्यांना पण उपयोग होईल असं मला वाटतंय. माझी मुलगी 10 वर्षाची आहे आणि तिला आता म्हणजे चिडचिड होणे किंवा न समजणे, एखादा विषय न आवडणे, या सगळ्या गोष्टींमधून ती सध्या प्रवास करते. तर मी स्वतःला ऑब्झर्व करणं सुरू केलं आणि तेव्हा मला लक्षात आलं की तिचं नाही, माझं चुकतंय. तर मी कुठे चुकते? तिने मला काही सांगितल्यानंतर मी एक चांगलं उत्तर देते, पण त्याच्यात माझं बोलण्याचं टोन कसं असतं, कुठेतरी मी एक आई म्हणून खूप जोरात चिडते. तेच दुसऱ्या मुलांना मी अतिशय प्रेमाने सांगते, खूप प्रेमाने, की बेटा असं, बेटा तसं. आणि माझ्या मुलीशी बोलताना माझं टोन कसं असतं याच्यावर मी स्वतःला ऑब्झर्व करायला सुरुवात केली. आणि त्याच्यातून मला एक गोष्ट लक्षात आली की मी ज्या टोनमध्ये तिच्यासोबत बोलते त्याच टोनमध्ये ती माझ्यासोबत बोलते. आणि हे हळूहळू मला लक्षात यायला लागलं. एक गोष्ट मला अजून लक्षात आली की तिला जे मला करायला सांगायचंय, म्हणजे जसं हे कर ते कर, आपण खूप सूचना देतो मुलांना, अभ्यास कर, अभ्यास कर म्हटल्यानंतर त्यांना अभ्यास अजिबात करावाचा वाटत नाही. पहिलेच तो आवडत नसतो आणि त्याच्यात कर म्हटल्यानंतर तो अजिबात करावासा वाटत नाही. तर तो का करावासा वाटत नाही याच्या मागे मी शोध घ्यायला सुरुवात केली. व्हाय. मी माझी मुलगी जे करत नाही किंवा तिला ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही त्याच्यावर मी व्हायचा प्रश्न विचारत गेली. त्या व्हायमधून मला असंख्य प्रश्न निर्माण झाले. अभ्यास करावासा वाटत नाही, का करावासा वाटत नाही, मन लागत नाही, का लागत नाही, जेवण केलेलं नाहीये, का केलेलं नाहीये, घरी बनलेलं नाहीये किंवा बनलेलं आवडलेलं नाहीये, का बनलेलं नाही किंवा आवडलेलं नाहीये, याच्या मागचे रिझन्स हे आपल्याशी संबंधित असतात.
आणि या विषयावर आपण कधीच विचार करत नाही. तर मी एक कळकळीच तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही मुलांच्या प्रत्येक गोष्टीवर व्हायचा प्रश्न विचारा, त्याच्यातून तुम्हाला खूप उत्तरं सापडतील आणि तुम्ही मुलांपर्यंत सहज पोहोचू शकाल. त्याच्यानंतर मेडिटेशन खूप इम्पॉर्टंट असतं. मला लहानपणापासून माहिती आहे. कसं करायचं हे माहिती नव्हतं. हळूहळू मी त्याचा शोध घेतला. तो युट्यूबवरून म्हणा किंवा काही लोक माझ्या जीवनात आली ज्यांच्यापासून मला ते मिळालं. नंतर मी स्वतःला क्वेश्चन केला की मी मेडिटेशन किती वेळा करते की नाही करत. मग मला उत्तर मिळालं की मी नाही करत. मी माझ्या मुलीला नाही सांगू शकत आज की मेडिटेशन करायला पाहिजे. मी मेडिटेशन करायला सुरुवात केली. आज मला 5 महिने झाले मी रेग्युलर मेडिटेशन करते आणि त्याच्यातून मला एक गोष्ट लक्षात आली की मी जेव्हा मेडिटेशन करते तेव्हा ती काळजी घेते. म्हणजे जर ती टीव्ही बघते, आई तू मेडिटेशन करते का, मी आवाज कमी करते, नाहीतर मग एक काम कर तू दार लावून घे. म्हणजे ही काळजी घेणं म्हणजेच तिचं मेडिटेशन करणे असं मला वाटतं. आज जरी ती करत नाहीये पण भविष्यात ती नक्की करेल आणि याचे बेनिफिट तिला नक्की मिळतील. मी जर कोणाला काही सांगत असेल तर ती कॉन्सन्ट्रेशननी ऐकते. मग मला लक्षात येतं की मी काय बोलते. मी कोणाशी काही संवाद साधत असेल, फोनवर बोलत असेल किंवा माझ्या हस्बंड सोबत पण आमचं आपसात बोलणं असेल तर आम्ही एकमेकांना इशारे करतो की आपण आपला विषय भरकटला जाऊ नये म्हणून आपण एका वेळेत तो विषय मांडायला पाहिजे किंवा स्टॉप करायला पाहिजे. ही काळजी आम्ही घेतो. आणि त्याच्यावरून एक अजून गोष्ट लक्षात आलेली आहे की ती जे ऐकते ते तिच्या अनुकरणामध्ये आम्हाला दिसतं. अतिशय चिडचिड होते काही गोष्टींवरून, भयंकर चिडचिड होते. तर मला पण असं वाटतं की का होत असेल चिडचिड. कारण खेळायला कोणी नाहीये. आमच्या बिल्डिंगमध्ये खेळायला कोणी नाहीये. ती एकटी आहे घरात आणि आम्ही दोघं नवरा बायको असतो. आजी आजोबा येत जात असतात. फॅमिली भरपूर मोठी आहे. मग मी ठरवलं की जेव्हा सुट्ट्या लागतात तेव्हा सुट्ट्या लागल्याबरोबर आमचं दुसऱ्याच दिवशीचं रिझर्वेशन असतं. मावशीकडे जायचं, आजीकडे जायचं, आत्याकडे जायचं. तर ती खुश असते पूर्ण वेळ की आता आपण हे सगळा वेळ आपण आपल्या नातेवाईकांसोबत घालवणार आहोत. आणि नातेवाईकांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी पहिले आपल्याला ते ठेवावे लागतात, मग मुलं ठेवतात आणि मग मुलं त्याच्यातून खूप काही शिकतात. हे माझे खूप छान अनुभव आहेत. बघा तुम्हाला याच्यातनं काही घेता येतं का. थँक्यू सो मच मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. खूप प्रोटोकॉल नाही हा. काय घडतंय काय बिघडतंय. पुन्हा एकदा एक रिपीट करतोय. आपण मराठीमध्ये शिकलो होतो ज्या शब्दाच्या शेवटी ने येतो त्याला क्रियापद असे म्हणतात. खाणे पिणे उठणे बसणे रडणे पडणे धावणे ज्या काही असतील त्याला क्रियापद असे म्हणतात. मग शिकणे काय आलं. शिकणे काय आहे. शिकणे पण क्रियापद आहे. मग खाणे पिणे उठणे बसणे रडणे धावणे हे कोणी करायला पाहिजे. स्वतः. खाणं स्वतः, पिणं स्वतः, रडणं स्वतः, धावणं स्वतः, निजणं स्वतः, सर्व स्वतः. आणि शिकणं शिकणं कोणी करायला पाहिजे. शिकणं स्वतः करायला पाहिजे ना. आपली सिस्टम काय करते. शिकवते. आपली सिस्टम शिकवते आणि मग मुलं शिकताय. मग तुम्हाला 4थीत असा मुलगा आवडेल का त्याला तुम्ही खाऊ घालताय, तुम्ही त्याला चालायला लावताय, तुम्ही त्याला रडायला पण लावताय, तुम्ही त्याला पण असा मुलगा आवडेल का तुम्हाला. मग शिकणं ही स्वतः करायची क्रिया आहे आणि आपली सिस्टम काय करते. शिकवते. आणि काय घडतंय आणि काय बिघडतंय याच्यावर आलो मी. काय घडतंय आपण मूळच विसरून जातोय आणि पूर्ण सिस्टम लहानापासून म्हणजे नर्सरी पासून तर विद्यापीठ होईस तोपर्यंत आपण शिकवतोय. म्हणजे आपण शिकवतोय याच्या अर्थ मुलांना स्वावलंबी करतोय की परावलंबी करतोय. मग आपण काय करायला पाहिजे. शिकवायला नको पाहिजे का. तर कसं शिकावं हे शिकवायला पाहिजे. जसं कसं चालावं, कसं बोलावं, कसं हसावं, कसं निजावं हे जसं शिकवावं लागतं ना तसं कसं शिकावं. बस हे शिकून द्या मुलं शिकतील. हे का करायचं ते पण सांगून देतो. एकच मिनिट घेतो. हे का करायचं ते पण सांगून देतो. आपण मुलांना शाळेत का पाठवतो. हा ना. शिकणं त्यासाठी त्यांच्या खूप परफेक्ट उत्तर दिलं. त्यांच्या भविष्यासाठी. आता मुलगा पहिलीला आहे बरोबर आणि तो भविष्यात या राष्ट्रासाठी या देशासाठी या समाजासाठी या परिवारासाठी इथून पुढे 20 वर्षानंतर कामास येणार आहे.
बरोबर. मग 20 वर्षानंतरचं भविष्य माहिती आहे तुम्हाला? म्हणजे 20 वर्षानंतरचं जग कसं असेल माहिती आहे? माहितीये का? बघा किती विचित्र प्रवास आहे हा. 20 वर्षानंतरचं जग माहित नाही आणि पाठवतो का रे शाळेत भविष्यात. आणि भविष्य दवाखान्यात जातोय, काय झालंय माहित नाही, काय घडतंय आणि काय बिघडतंय भविष्य माहित नाहीये ना. तुम्हाला माहितीये ना, ज्यांना भविष्य माहितीये, ज्यांना भविष्य माहितीये ना, ते भविष्याच्या अनुषंगाने मुलांना शिकवत नाहीयेत. शिकायचं कसं हे सांगताय. तुम्हाला जर आज सांगितलं तुम्ही AI शिकून घ्या, तर तुम्हाला आणि मला AI शिकता येणार नाही. बिकॉज का शिकता येणार नाही? तुम्हाला शिकवल्यानंतर समजतं ना. आपलं स्ट्रक्चर असं डिझाईन झालेलं आतापर्यंत. मला शिकवलं तर मी शिकेल, बरोबर आहे की नाही? जर त्याला शिकायचं कसं हे शिकून दिलं तर त्याला AIO, FIO, BIO, CIO, DIO काही हो. म्हणजे माझं म्हणणंच ते आहे, जर तुम्हाला मुलं खरंच बनवायची असतील तर 20 वर्षानंतरचं भविष्य तुम्हाला प्रेडिक्ट करता येणार नाही, बरोबर. पण त्याला शिकायचं कसं हे शिकवून दिलं की तो शिकत राहील. तेव्हा तो जो चॅलेंज त्याला समोर येईल. एका दिवशी शांत दिवसभर बोलू आपण. धन्यवाद सर. आज संस्था चालक असतील, शिक्षक असतील, डॉक्टर असतील, समुपदेशक असतील आणि पालक असतील, या सगळ्यांनी आपापलं मनोगत या ठिकाणी मांडलं. यानंतर आदरणीय जोशी सर बोलणार आहेत आणि त्यांच्यानंतर अजून एक कार्यक्रम आहे, डॉक्टर वीणा महाजन. एक कृती आराखडा आम्ही तयार करणार आहोत जो आपल्या सगळ्यांसाठी, पालकांसाठी, शाळांसाठी अतिशय महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल एक कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. तो कार्यक्रम सुद्धा जोशी सरांच्या मार्गदर्शनानंतर होणार आहे. मी आदरणीय जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम शिक्षक प्रतिष्ठानचे मी अभिनंदन करतो. एका अतिशय गरजेच्या प्रश्नावरती त्यांनी समाजासाठी एक अतिशय उत्तम असा आज कार्यक्रम आपल्यामध्ये घेतलेला, आपल्यासाठी घेतलेला आहे. म्हणजे असं म्हणतात की जगामध्ये जर सगळ्या आत्महत्या म्हटल्या तर दरवर्षी 7,20,000च्या आसपास आत्महत्या दरवर्षी होत असतात. आणि अटेम्प्टेड सुसाईड म्हणजे 7,20,000 आत्महत्या आहेत त्या यशस्वी झालेल्या आत्महत्या आहेत. पण आत्महत्येचे झालेले प्रयत्न हे याच्या 20 पट आहेत. म्हणजे जवळजवळ 1.5 कोटी आत्महत्येचे प्रयत्न जगामध्ये होत असतात. इथं झाली जगाची गोष्ट. मग आपल्या पासची गोष्ट काय? महाराष्ट्रामध्ये 1921 साली 13,000 आत्महत्या मुलांच्या यशस्वी झाल्या. त्याच्या 20 पट म्हणाल तर गुणाकार करा. एवढे प्रयत्न आत्महत्येचे मुलांनी केलेले आहेत. म्हणजे हा प्रश्न हा पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये आज समाजामध्ये आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे. हे जरी आजचाच प्रॉब्लेम आहे असं नाही, हा जुना प्रॉब्लेम आहे. ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांनी केलेली गोष्ट. तर ह्या जो जुन्या गोष्टीपासून असलं तरी आताचं प्रमाण जे आहे ते धक्कादायक आहे, ते त्रासदायक आहे. आणि आपल्याला याच्यातून काही करता येतं का, हा आज जवळजवळ आपण स्वतःची परीक्षा गेल्या 2-3 तास करून राहिलेलो आहोत असं मला वाटतं. इथं बोलताना आपण एकमेकांचा विचार केलेला आहे. स्वतः काही लोकांनी स्वतःला दोष दिलेला आहे, काही लोकांनी दुसऱ्याकडे बोटं दाखवलेली आहे. पण असं सगळं होत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या गोष्टीला जबाबदार तुम्ही आम्ही सगळेजण आहेत. म्हणजे केवळ शाळा जबाबदार आहे का, पालक जबाबदार आहेत का, आणखीन कोणी मोबाईल जबाबदार आहे असं कोणाला एका ठिकाणी आपल्याला दोष देऊन चालणार नाही. हे आपण स्वीकारलंच पाहिजे की हा आम्हा सर्वांचा दोष आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय काय बघावं लागेल, काय काय करावं लागेल याचा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. एक एक टप्प्याचा थोडक्यात आपण थोडासा विचार करू आणि त्यात आपल्याला काय बदल करता येईल का हा विचार आपल्याला करता येऊ शकेल.
मुलगा हा घरातला असतो, घरात काही वेळ तो राहत असतो, बऱ्यापैकी वेळ. मग आई वडिलांशी त्याचे जे इंटरॅक्शन असते ती कशी असते याचा आपण विचार केला पाहिजे. मुलांची आणि आई वडिलांचे संबंध कसे असतात हा भाग महत्वाचा नाहीये, तो तर आहेच, पण या व्यतिरिक्त वडीलधाऱ्या लोकांचे आपापसात कसे संबंध आहेत हाही भाग महत्वाचा. म्हणजे आई आणि वडील एकमेकांशी कसे वागतात, त्यांचा संवाद कसा आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आई वडील आजी आजोबांशी कसे वागता आहेत, ते कशा पद्धतीने तिथे बोलता आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. यात काही सुधारणा करता येते का या दृष्टिकोनातनं आपण विचार केला पाहिजे. एकूण ज्या घरामध्ये मुलांच्या आत्महत्या होतात ते बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की जनरली घरात कोणाचं तरी जवळच्या व्यक्तीने सुसाईड केलेली असेल किंवा जवळच्या व्यक्तीचं निधन झालं असेल किंवा मित्रांची सुसाईड झाली असेल, आत्महत्या केली असेल, की जे आता आपण ठळकपणे बघितले, ते आपण बघितलेलं आहे की मित्राने सुसाईड केली की आपल्याला त्या मुलांच्या मनामध्ये सुसाईडचे विचार पेरले जातात. घरातून मुलांकडनं अवाजवी अपेक्षा केल्या जात आहेत का याचा विचार पालकांनी केला पाहिजे. अवाजवी म्हणजे काय की जसं मगाशी डॉक्टर बोरसेंनी सांगितलं की सगळ्यांना डॉक्टर इंजिनियर व्हायचं असतं, तिसरा व्यवसायच नसतो जगामध्ये. दुर्दैवाने आज अशी परिस्थिती आहे की मी असं म्हणतो की जगात सुखी आणि आनंदी माणसाची किंवा यशस्वी माणसाची उदाहरणं द्या असं जर मी म्हटलं तर तुम्ही भले 100 नावं काढा, त्यात डॉक्टर इंजिनियर किती असतील ते बघा. अतिशय कमी डॉक्टर इंजिनियर असतात, पण यशस्वी होणं आणि सुखी होणं याला डॉक्टर इंजिनियरची गरज नाही. इनफॅक्ट आज परिस्थिती अशी आहे की डॉक्टर इंजिनियर जास्त घाबरलेले आहेत, जास्त चिंताग्रस्त आहेत. त्या मानाने इतर व्यवसाय खूप सुखाचे चाललेले आहेत असं निदान IMAच्या लिस्ट त्यामुळे यशस्वी होणं म्हणजे काय आणि काय आपण मुलाकडनं अपेक्षा करावी. समाजात कमतरता असते हे तर आपण बहुतेकांनी सांगितलं, पण याच्यामध्ये पालकांच्या बाबतीमध्ये मला जे जाणवतं ते आपल्या मुलामध्ये काय चांगलं आहे असा प्रश्न जर मी पालकांना विचारला ते मुलाविषयी तक्रार घेऊन येतात की हा असा करतो, हा तसा करतो. म्हटलं तुमचा मुलगा वाईट आहे, ठीक आहे, काही चांगलं आहे का त्याच्यामध्ये? डॉक्टर पालकांनी मला असं सांगितलेलं उत्तर दिलेलं आहे की याच्यात एकही चांगला गुण मला दिसत नाही. आता ही जगातली अशक्य गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये एकही चांगली गोष्ट नाही. तेव्हा आपल्या मुलामध्ये काय चांगलं आहे हे शोधण्याचा दृष्टिकोन आपण निर्माण केला पाहिजे. आणि हा दृष्टिकोन म्हणजे नुसताच कळून मला उपयोग नाही, तर त्याविषयी त्याला शाबासकी देणं, त्याचं कौतुक करणं हे पालकांचं कर्तव्य आहे. हे नॅचरली आलं पाहिजे. किंवा तुम्ही त्याला शिकवता, तुम्ही त्याला त्याच्यातले दोष दाखवता, हे दोष त्याने सुधारावे म्हणून आपण सांगतो, पण तो आपलं केव्हा ऐकणार नाही. जेव्हा त्याच्या चांगल्या गोष्टीविषयी त्याला शाबासकी मिळत असते तेव्हाच त्याच्यातल्या दोषांविषयी तुम्ही बोट दाखवलं तर तो ऐकणार आहे. नाहीतर काय होतं, यांना तर माझं सगळंच वाईट दिसतं, मग यांना सगळंच वाईट दिसतं तर मग काय कुठली गोष्ट चांगली दिसणार आहे त्यांना, ती गोष्ट तो मनावर घेत नाही किंवा त्याच्या मनामध्ये बंडखोरीची भावना आईवडिलांविषयी निर्माण होत असते की आईवडिलांचं ऐकायचंच नाही, या पद्धतीच्या गोष्टी त्याच्यात होत जातात. हे घरातलं सर्वसाधारण वातावरण आपल्याला त्या दृष्टिकोनातून बदलता येतं का हे आपण बघितलं पाहिजे. शाळांमध्ये काय, शाळांमध्ये दुर्दैवाने मगाशी आपण उदाहरण दिलं की शाळेत न पाठवता मुलांना शिकण्याची प्रवृत्ती काही ठिकाणी वाढते आहे. विशेषतः तुम्ही त्या IITच्या लोकांचं उदाहरण दिलं ते आहे. अशी वृत्ती का आलेली आहे
तर मुलांमध्ये असं झालेलं आहे की शाळांमध्ये पालकांना असं वाटतंय की शाळांमध्ये आपल्या मुलांना योग्य शिक्षण मिळतं का नाही मिळत. तुमचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाबद्दल मला असं वाटतं की शाळा या फक्त शिकवण्यासाठी नाही. आणि आजकाल तर असं झालेलं आहे की शाळा पालक मुलांना शाळेत पाठवतात ते खरं शिक्षणासाठी पाठवतच नाही, शिकण्यासाठी ते क्लासेसलाच पाठवतात. शिक्षण हे फक्त क्लासेसमध्ये चाललेलं आहे असं बऱ्याचशा शाळांमध्ये होतं. पालकांची जी अपेक्षाच पालक ठेवत असे झालेले आहेत की शाळांनी शिकवावं. दुर्दैवाने अशी बऱ्यापैकी परिस्थिती निर्माण होत चाललेली. मग मी म्हणतो शाळेमध्ये तुम्ही सांगितलं की डायरेक्ट 11वीत बसायला तुमची परवानगी आहे, म्हणजे शाळेतनं फॉर्म नाही केला तरी चालेल, तर शाळा बंद पडतील का? शाळांचं जाणं हे केवळ शिकणं यापुरतं नाहीये, समाजाचं भान निर्माण करणं हे शाळांमध्ये उत्पन्न होतं. तुम्ही मित्र कळता, मित्र आणि हे मित्र समाजामध्ये वावरण्याचं शिक्षण हे कुटुंबापेक्षा शाळेमध्ये मिळत असतं. आज आपल्या किती शाळा या दृष्टिकोनातून काम करतात की समाजात वावरायचं कसं, लोकांशी कसं वागावं, तुझ्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून किती शाळा प्रयत्न करतायत हा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, मॅडमनी सांगितलं की शारीरिक शिक्षा करणं आता शिक्षकांसाठी पाप झालेलं, म्हणजे पालकांची भांडावं लागतं शिक्षा केली, मग शिस्त कशी लावायची? शारीरिक शिक्षा नाही करायची तर शिस्त कशी लावायची हा प्रश्न पडलेला आहे. पण बहुतेक शिक्षकांना तोंडाचं शस्त्र खूप चांगलं येतं आणि जनरली विद्यार्थ्यांना नाउमेद करण्याचं काम सुद्धा बऱ्याच शाळांतले शिक्षक लोक करत असतात. ही फॅक्ट आहे मॅडम. म्हणजे विद्यार्थ्याला तू होपलेस आहेस, तू काहीच येत नाही, तुझे आई वडील तुला हेच शिकवता का, हे कॉमेंट्स अतिशय कॉमनली शिक्षकांकडनं वापरले जातात. आणि हे दोन थोबाडीत मारण्यापेक्षा वाईट असं मला वाटतं. आणि म्हणून मुलं नाउमेद होतात. शाळा दांड्या मारण्यामधलं ते एक कारण आहे की शाळेतलं वातावरण आपल्याला प्रसन्न ठेवता येत नाही. मुलं शाळेत जातात ते तोंड वाकडं करत शिक्षा केल्यासारखे जातात. असं का लागतं? वातावरण तसं आहे. आपल्या शाळांमध्ये अतिशय त्या पद्धतीचं वातावरण की आनंददायी शिक्षण ज्याला आपण म्हणतो तसं शिक्षण आपल्या शाळांमध्ये फार क्वचित आहे. कोल्हापूरला लीला पाटलांनी ज्या पद्धतीने शाळा चालवलेल्या होत्या ते असं आपल्याकडे शक्य होत नाही. याला कारणही आहे. म्हणजे मी शिक्षकांना दोष देतोय असं नाही. एकेका वर्गात 90 100 मुलं असतील तर काय शिक्षक करतील आणि कशा पद्धतीने करतील? मॅडमने सांगितलं की शिस्त नावाचा प्रकार नाही राहिला मुलांना. याला कारण काय? याला पुन्हा आपण सगळा समाज जबाबदार आहोत, घर जबाबदार आहे. वडीलधाऱ्यांना मान देणं हा प्रकार आता घराघरातनं संपलेला आहे. म्हणजे वडीलधाऱ्यांना मान देण्याचं शिकवण मुलांमध्ये अजिबात उरलेलं नाही. त्यामुळे शाळांमध्ये या गोष्टी होतात. चंचलता, एडीएचडी सारखा प्रॉब्लेम हा शाळा विद्यार्थ्यांमध्ये खूप कॉमन आहे. याला कारण असं आहे की आजूबाजूची परिस्थिती, अनेक कारणं आहेत या गोष्टींमध्ये. त्या बाबतीतलं वर्णन केलं पाहिजे. दुसरं मला आणखीन एका गोष्टीकडे लक्ष वेधावं असं वाटतं ते म्हणजे मीडिया. सोशल मीडियाचं तर आपण सगळ्यांनी सांगितलंच आहे. मला म्हणायचं असं आहे की वर्तमानपत्र, टीव्ही या सगळ्या ज्या पद्धतीने आत्महत्येचं वर्णन करत असतात, ज्या पद्धतीने त्या रसभरीत वर्णन केली जातात की असं झालं, मग तो असा गेला, मग त्याच्या आईने असा हंबरडा फोडला, याच्याने काय लोकांना कळतं? मुलगा वारला तर आई रडणार नाही, पण त्या नवीनने काय सांगितलं तुम्ही? पण ते जे वर्णन ज्या पद्धतीने होत राहतात ते अतिशय चुकीच्या पद्धतीने होतात.
अमक्या अमक्या नटाने सुशांत सिंगने आत्महत्या केली, त्याचे वर्णन टीव्हीवरती जवळजवळ महिना 2 महिने चालले की याने गेलं का त्याने गेलं, कोणामुळे झालं, तिच्यामुळे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या मनावरती होत असतो. सिनेमा आणि टीव्हीवरती एकूणच हिंसाचाराचं प्रमाण हे इतकं प्रचंड पद्धतीने दाखवलं जात आहे. आपण पुष्पाटूचा उल्लेख केला, पण ज्या पद्धतीने ते दाखवलं जात आहे त्यामुळे हिंसा, मृत्यू, रक्त, बंदुका या सगळ्या गोष्टींवरची लोकांच्या, मुलांच्या मनामध्ये एक भावनिक बोथटपणा आलेला आहे. आपल्याला पूर्वी नुसतं रक्त बघितलं की गरगरायला व्हायचं, आपल्याला बंदूक म्हणजे बापरे बंदूक आहे असं वाटायचं. आता काय, परवाची बातमी वाचली असेल की मुख्याध्यापकाने उशिरा आला म्हणून रागवला, त्याने सरळ गोळी मारून दिली. म्हणजे इतका मुलांच्या मनावरती हे सगळं हिंसेमुळे आहे. आणि सिनेमांमध्ये असं हिंसाचं उदात्तीकरण केलेलं जात आहे. या गोष्टीविषयी सुद्धा मीडियाने अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे असं मला वाटतं. मग आता आपल्याला काय करता येईल हा भाग आता येतो. मग पालकांनी एक गोष्ट करायला पाहिजे की मुलांशी वॉर्म रिलेशनशिप पाहिजे. वॉर्म रिलेशनशिप म्हणजे काय की त्यांच्याशी चांगल्या प्रकारचा संवाद तुम्हाला साधता आला पाहिजे. मुलांमध्ये हा विश्वास निर्माण झाला पाहिजे की काय माझ्या हातनं वाटेल ते झालं तरी माझे आई वडील माझ्या पाठीशी, मी चुकतोय, मी भले चूक केली आणि मुलांनी नाही चुका करायच्या तर कोणी करायच्या, तर मुलं चुकणारच आहेत. पण माझी चूक झाल्यानंतर मला योग्य प्रकारे समजून सांगूनही आई वडील माझ्या पाठीशी उभं मला बळ देत आहेत, ही भावना जर मुलांच्या मनामध्ये असेल तर अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये होती की आई वडिलांपासून काहीतरी लपवून ठेवायचं. मी व्यसन करतोय, आई वडिलांपासून लपवून ठेव. माझा मित्र असा वाह्यात आहे, मी आई वडिलांपासून लपवून ठेवतो. मी कुठे जातोय हे मी आई वडिलांपासून लपवून ठेवतोय. हे मला लपवून ठेवण्याची भीती वाटायला नको. मी जे करतोय ते असं झालेलं आहे माझ्या हातनं, मी हे असं करतो आहे आणि तरी सुद्धा आई वडील मला स्वीकारतात, हे भावना मुलांमध्ये उत्पन्न होण्याचं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, मुलांना लेक्चर देणं बंद करा. मुलांचं ऐका, मुलांना जास्त बोलू द्या. हे करू नको, ते कर, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, असं नको. मुलांसाठी जे काही करायचं, जे काही योग्य आहे असं तुम्हाला वाटतं ते स्वतःच्या कृतीत आणि स्वतःच्या आचरणात आणा. मुलांनी वाचन केलं पाहिजे असं आपण म्हणतो. मी त्याला 1000 रुपयाचे पुस्तक आणून दिले पण त्याने पुस्तकच उघडलं नाही. तुम्ही किती वेळ पुस्तकं वाचता? तुम्ही पुस्तकं वाचताना किती वेळा दिसतात त्याला? आणि तुम्ही जर पुस्तकं वाचताना दिसत नसाल तर काय होतं? व्यसन नको, व्यसन नको. तुम्ही स्वतः तंबाखू मारून रोज सतत तोंडात ठेवत असाल तर व्यसन नको हा लेक्चर तुम्हाला देण्याचा अधिकार कुठेही राहतो. आणि तो ऐकणार आहे का? तो एकदम निरुपयोगी आणि हे होतं. दुसरी गोष्ट, मुलांच्या वागणुकीमध्ये जे काही बदल होत जातात त्या बदलाची जाणीव ठेवा. मुलांच्या वागणुकीत बदल होता असं काही अचानक कोणी आत्महत्या करत नाही. काहीतरी बदल दिसायला लागतातच. आणि हे जे बदल होतात, मुलगा एकटा एकटा राहायला लागतो, मुलगा घरात टाळाटाळ करतो किंवा काही ना काहीतरी गोष्टींमध्ये ज्याला आपण सुसायडल वॉर्निंग सायन्स असं म्हणतो, या सुसाईडच्या वॉर्निंग सायन्स काही ना काहीतरी दिसतच असतात. म्हणजे इट इज ऑलमोस्ट रेअर. म्हणजे मुलगा असं म्हणणार नाही की मला आत्महत्या करायची आहे, असं कदाचित म्हणणार नाही. पुष्कळदा असं म्हटलं जातं, पण तसं न म्हणता सुद्धा त्याच्या कृतीतनं, त्याच्या वागणुकीतनं याच्या मनात आत्महत्येचे विचार आहेत असा संदेश जात असतो कुठल्याही व्यक्तीचा. म्हणजे मुलांच्याच बाबतीत होतं असं नाही, लहानांपासून मोठ्यापर्यंत जी कुठली सुसाईड होते, आत्महत्या होते,
त्याच्यात वॉर्निंग सायन्स गेलेल्याच असतात, पण त्याची आपल्याला जाणीव नसते किंवा आपल्या लक्षात येत नाही किंवा आपण हा असं करणं शक्यच नाही असं गृहीत धरून त्या ठिकाणी आपण चालत राहतो आणि थोडंसं दुर्लक्ष आपल्याकडनं होत असतं. शाळांना काय करतात? शाळांची जबाबदारी मोठी आहे हे आपल्याला मान्य करूया. पालकांनंतर शाळांची जबाबदारी आहेच. मला असं वाटतं की मोबाईल हा आता किती अविभाज्य घटक झालेला असला तरी शाळांनी मोबाईलवर होमवर्क पाठवणं बंद करावं. म्हणजे मोबाईलवर होमवर्क आणि मोबाईलवरती काही मुलांचा अभ्यास या बाबतीमध्ये झालाय ना. कोरोना संपलाय, आता सगळं ऑफलाईन सुरू झालेलं आहे. त्यावेळी इनएव्हिटेबल होतं, त्यावेळी आपण हे सगळं स्वीकारलं, पण आता बदललं. मग आपण मोबाईलचा अभ्यासासाठी म्हणून हे करणं थोडं, जर आपल्याला बदलता आलं तर ते बघावं. पालकांशी संपर्कात राहायचं असेल तर फक्त पालकांच्या सूचना पालकांपर्यंतच त्या गोष्टी पाहिजेत. होमवर्क हाय करून घ्या मुलाकडनं म्हणून करायला नको, कारण ते एक निमित्त मिळतं. दुसरी गोष्ट, शाळांमध्ये आपल्याला काही वर्कशॉप सारखे अरेंज करावेच लागतील शिक्षकांसाठी. शिक्षकांसाठी काय करावं लागेल? मुलांच्या वर्तणुकीतील जे बदल आहेत, विशेषतः मानसिक दृष्ट्या कुठला मुलगा दुर्बल होत चाललेला आहे हे कसं ओळखायचं याचं प्रशिक्षण शिक्षकांना दिलंच गेलं पाहिजे. शिक्षकांना कळलं पाहिजे की मुलामध्ये या मुलामध्ये हा मुलगा डिस्टर्ब आहे हे आपण कसं ओळखायचं. किंवा जनरली बहुतेक वेळा असं असतं की शिक्षक वर्षानुवर्ष मुलांना बघत असतात, वेगवेगळे एकच विषय जे शिकवतात, पाचवीला ते अमुक शिकवतात, त्यांना जास्त ऑब्झर्व ते करत असतात. त्यामुळे त्यांना त्याच्या मुलाच्या वागणुकीतला बदल काय होतो, कसा होतोय याविषयीचं शिक्षण ते कसं ओळखायचं हे समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मानसिक आरोग्याविषयीच्या प्रशिक्षण किंवा त्याचं ओरिएंटेशन शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सुद्धा दिलं गेलं पाहिजे. मग वर्षांमध्ये निदान एकदा तरी विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी मानसिक आरोग्य काय असतं, ते कसं टिकवायचं, त्याच्यात कसे बदल असतात याविषयी आपण हे प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला शिक्षक जर ट्रेन झाले, विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी आपल्याला खरं म्हणजे मानसिक आरोग्याविषयीचं प्रशिक्षण अरेंज करावं लागेल. मेंटल हेल्थ फर्स्ट एड नावाचं आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणजे मानसिक दृष्ट्या दुर्बल होत असलेल्या मुलांना किंवा मानसिक दृष्ट्या दुर्बल होऊ नये म्हणून आपल्याला काय काय करावं करता येईल त्याच्यासाठी रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत ते मग शिकवावं लागेल. प्राणायाम आहे, मेडिटेशन आहे, व्यायाम आहे, हे करावं लागेल. मानसिक ताण आपण दुप्पट होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला एक्सपोज आपल्याला करायचं नाहीये हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे हे सगळं स्कूल वेलनेस टीम आपण ज्याला आपण म्हणू शकतो तशी ती टीम आपल्याला पाहिजे. शाळांमध्ये व्यसनांवरती प्रबोधन झालंच पाहिजे. व्यसन काय असतं आणि कशा व्यसनापासून दूर राहायचं, का राहायचं हे सांगितलं गेलं पाहिजे. तुमच्याकडून नक्की आम्हाला काही सूचना पण मिळतील, काही गोष्टी कळतील. आणि पालक शाळांना, जशी मुलांची शाळा निरंतर चालते, आपली पालकांची चालते, कदाचित तुमच्यामुळे पुढच्या 10 पालकांना कळेल की मला काय करता येईल माझ्या मुलासाठी. मी चुकतोय म्हणण्यापेक्षा मला काय करता येईल, जे आतापर्यंत झालंय ते नाही बदलता येणार आहे आपल्याला, पण पुढे मला काय बदल करता येईल. तर ह्या गोष्टींसाठी आणि या प्रवासाला आज सुरुवात करूया आपण सगळे आलात, सगळ्यांचे मनपूर्वक खरंच आभार व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. आराखड्यातनं आपली एक नवीन सुरुवात झाली. जरी हे आभार समारोपाचा कार्यक्रम असला तरी इथून आपण नवीन सुरुवात करूया. पालक या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि इथून आपण
कृती आराखड्यानुसार पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपण आमच्याशी केव्हाही संपर्क साधू शकता.